राम राम बोलो राजा राम राम। बोलो सीता 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 राम राम बोलो राजा राम राम। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय जय रघुवीर समर्थ। श्री राम समर्थ मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहम भार हा वागवी कोण माता जडो भावना रामदासी सदाती नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती। श्रीराम समर्थ। सर्व माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनींना माझा नमस्कार। आणि आज या ब्रह्म चैतन्य मौलीच्या मूर्ती स्थापनेची भाव प्रतिष्ठा जी झाली त्या निमित्ताने चैतन्य सहस्रबुद्धे आणि श्री मुकुंदजी मुळे हे आज एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येत आहेत। त्या कार्यक्रमाचा परिचय म्हणण्यापेक्षा प्रस्तावना करण्यासाठी म्हणजे नेमका हा कार्यक्रम काय आहे आणि याची संकल्पना कोणत्या पद्धतीने घेण्यात आली किंवा सुरुवात झाली याविषयी मी थोडंसं अगदी तुमच्याशी सांगणार आहे। त्याआधी आज जी ही मंडळी बसलेली आहे आज मला सांगण्यासाठी त्यांचा थोडक्यात परिचय। खरं तर दोघंही घरचेच आहेत, म्हणजे हे श्री मुकुंदराव मुळे हे माझे पती। व्यावहारिकदृष्ट्या त्यांचा परिचय असा आहे की ते MSc केमिस्ट्री असून मागील जवळपास 32 वर्ष हे सायन्स कॉलेज नांदेड येथे केमिस्ट्री विषय शिकवतात। MSc केमिस्ट्री मेरिटोरियस स्टुडंट आहेत आणि व्यावहारिकदृष्ट्या त्यांचा परिचयामध्ये PhDचा अभ्यास पूर्ण झालेला आहे। त्यानंतर त्यांची बरीच प्रोजेक्ट्स ही वेगवेगळ्या मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले, वेगवेगळ्या त्यांचे कंटेंट्स म्हणा प्रसिद्ध झालेले। आणि दुसरे आजचे जे आपल्याला उद्बोधन करणारे वक्ते आहेत ते प्रवचनकार कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चैतन्य सहस्रबुद्धे। हा माझा आमच्या दोघांचे लहान भाऊ। आणि चैतन्याची वैशिष्ट्य म्हणजे चैतन्य सहस्रबुद्धे हा व्यावहारिकदृष्ट्या MCOM आणि आता सध्या यवतमाळ अर्बन बँकेमध्ये तो कार्यरत आहे। चैतन्याचा आमचा परिचय हा 2003 मध्ये पत्रमैत्रिणी झाला। एकमेकांना पाहिलेलं पण नव्हतं, तेव्हा फोन पण कमी होते। 11वीला चैतन्य असेल त्यावेळी चैतन्याचा परिचय असाच STD बूथवरून आपण एकमेकांशी फोन करायचा अतिशय कमी प्रमाण होतं, पण त्यावेळी थोडं बहुत बोललेलं आणि पण पत्र मात्र भरपूर। 2003 पासून ही पत्र मैत्री सुरू झाली आणि इतकी वाढली की 2009 मध्ये जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा या दोघांनी एकमेकांना न पाहताही ओळखलं, म्हणजे आधी कधीच पाहिलं नाही। पण जेव्हा आम्ही प्रल्हाद महाराजांच्या मंदिरामध्ये उभे होतो साखरखेड्यामध्ये महाराजांच्या समोर ऑफिसच्या बाहेरची बाजू बघून दादा बोलत होते आणि चैतन्याने ऐकलं की अरे हा आवाज मला ऐकल्यासारखं वाटलं आणि यांनी नुसतं चैतन्याकडे पाहिलं। दोघांची दृष्टिक्षेप झाला एकमेकांकडे आणि दादा तू म्हणजे चैतन्य तू, म्हणजे इतका परिचय इतकी मैत्री 2003 ते 2009 मध्ये या दोघांचं प्रेम किंवा या दोघांचं ऋणानुबंध इतके दाट होते की न पाहता सुद्धा एकमेकांना काही परिचय, आता मी परिचय बनले हा चैतन्य आपण समजू शकतो, पण दोघांनी न पाहता पण एकमेकांना ओळखलं होतं। आणि सूत्र फक्त प्रल्हाद महाराज आणि चैतन्य ब्रह्म चैतन्य महाराज। दुसरं मला आणखी एक वाटतं की आज जो हा अभ्यास ते आपल्याला सांगणार आहे त्यांचं चिंतन आहे, हे सगळं आजपर्यंत केलेलं सगळं चिंतन आहे। आणि या चिंतनाचा मुख्य असा विषय की तुलनात्मक म्हणण्यापेक्षा तुलना करताना आपलं थोडंसं मनामध्ये हे होतं की हे श्रेष्ठ कनिष्ठ असं कुठेही नाही। पण आता समजा एखादी छान गोष्ट झाली, माझा जप छान झालाय, तर मी एखाद्या माझ्या मैत्रिणीला सांगते की अगं आज मला आनंद खूप मिळाला बरं का जपामध्ये, ती म्हणते अगं हो आज मला पण मिळाला।
दोघांनी आनंद शेअर करणं अशी तुलना या दोघांची आता या सद्गुरू परंपरेमध्ये, ही जी सद्गुरू परंपरा आहे, तुकामाई, आनंदसागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, या सगळ्यांचा या संप्रदायाचे तुलनात्मक अभ्यास किंवा आनंददायी अभ्यास या दोघांचा झालाय, तो आपल्याला ते सांगणार आहे. 2005 नंतर असं दोघं एकमेकांशी जेव्हा फोनवर बोलायला लागले, अशा तर या 5 वर्षामध्ये इतकी चर्चा, इतकी सुंदर चर्चा व्हायची की अरे प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यात असं घडलेलं आहे. लगेच यांनी सांगायचं की ब्रह्मानंद महाराजांच्या आयुष्यात असं घडले. मग जेव्हा हे दोघांचं फोनवर बोलणं झालं किंवा प्रत्यक्षात बोलणं झालं, तेव्हा एकदा मनात विचार येऊन गेला की आपण असं करायचं का की हाच अभ्यास आपण जेव्हा सगळ्यांसोबत शेअर करू तेव्हा सगळ्यांनाच हा आनंद मिळेल. म्हणून हे जे सत्संग, अध्यात्म सत्संग सुसंवाद सुरू झाला, हाच या कन्सेप्ट, मला वाटतं 6वा प्रयोग आहे. प्रयत्न असा आहे की सर्वांना हा आनंद मिळावा. आणि चैतन्याची ओळख सांगत असताना चैतन्याचे बापू म्हणायचो आम्ही त्यांना, हे फार मोठे संत. आणि मला वाटतं की 5 वर्ष बाबांनी 4 वर्ष 3 वर्ष झाले. आणि अशा संत बाबांच्या पोटी जन्मलेला हा चैतन्य आणि ही माऊली. आता मला ह्यांना काय म्हणावं हा प्रश्नच पडला होता, मग माऊली शब्द सापडला. तर चैतन्य माऊली आज आपल्याला हे चांगला सुसंवाद असं सांगणार आहे. मी दोघांना अशी विनंती करते, पण त्याआधी मला 1-2 मिनिटं मिळाली तर मला एक असं सांगावं असं वाटतं की आपल्या या परंपरेमध्ये सद्गुरूंनी आपल्या शिष्याला दिलेलं दृढ आलिंगन हे इतकं भावून जातं. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी विचार केला की प्रल्हाद महाराज, रामानंद महाराजांनी आपल्या प्रवचनात आसक्तीविषयी सांगितले की आसक्ती पूर्ण गेली पाहिजे. लोकांनी प्रल्हाद महाराजांचं कौतुक केलं की महाराज प्रल्हाद पण असेच आहेत बरं का, प्रल्हाद महाराज पण असेच आहेत बरं का. तर महाराज म्हणून हो ठीक आहे, तुम्हाला वाटतं ते योग्य आहे, पण जेव्हा त्याची पूर्ण आसक्ती जाईल तेव्हा मला हे पटेल. आणि प्रल्हाद महाराजांनी विचार केला की महाराजांना शंका कशाबद्दल निर्माण झाली. त्यांनी पूर्ण आपल्या गृहदान केलं. गृहदान कसं केलं तर सर्व वस्तूसह फक्त अंगावरच्या कपड्यानिशी ते राम मंदिरात राहायला आले. आणि हे गृहदान काही साधं होत नव्हतं मंडळी, की आपल्या सोबत आणखी 5 व्यक्ती घेऊन प्रल्हाद महाराज आपल्या राम मंदिरात राहायला आले. सर्व त्याग केला, सर्व वाटून टाकलं. तर हे जेव्हा रामानंद महाराजांना कळालं तेव्हा रामानंद महाराज साखरखेड्याला आले आणि पहिल्यांदा राम मंदिरात गेले. इकडे म्हणजे साखरखेड्यामध्ये बरीच मंडळी होती जी रामानंद महाराजांना मानायची किंवा त्यांनी आपल्याकडे यावडेच. पण आणि राम मंदिरात गेल्यानंतर दृढ आलिंगन गेलं आपल्या शिष्याला आणि म्हणाले की बाळा जिंकलंस तू. कारण मला जे वाटायचं की माझा शिष्य हा चांगला तयार झाला पाहिजे. सद्गुरू परीक्षा पाहतात असं म्हणण्यापेक्षा आपल्या शिष्याला तयार करण्यासाठी या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट, रामानंद महाराजांनी जेव्हा आसीधारा व्रत केलं, फक्त लंगोटी आणि एक कफनी यावर महाराजांनी सांगितलं, ब्रह्मचैतन्य महाराजांनी, की तुम्ही 4 महिने चातुर्मास एवढ्याच याच्यावर करायचं आहे. काय असेल तुमच्यासोबत? लंगोटी आणि कफनी, तांब्या नाही, शिजवण्यासाठी कोणती भांडी नाही. पण त्या परिस्थितीमध्ये 4 महिने रामानंद महाराजांनी ती परीक्षा पास केली. आणि जेव्हा ते गोंदवल्यात परत आले तेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांनी दृढ आलिंगन दिलं. वय वर्ष 13 त्यावेळी, आणि रामानंद महाराजांचं वय वर्ष 13 होतं. तेव्हा दृढ आलिंगन दिलं आपल्या शिष्याला. म्हणजे दृढ आलिंगन म्हणजे सर्व शक्तिपात, सद्गुरूंनी दिलेलं सर्व काय म्हणतात त्याला, सर्व अधिकार त्यांनी आपल्या शिष्याला दिले. तिसरी घटना आठवते मला ब्रह्मानंद महाराजांची. ब्रह्मानंद महाराजांची तर परीक्षाच होती. जेव्हा त्यांनी सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू मांडलं, खूप परीक्षा घेतल्यानंतर, पण त्यानंतर 3 वर्ष ब्रह्मानंद महाराजांनी नाम अनुष्ठान केलं जे ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना सांगितलं होतं. आणि अनुष्ठान करत असताना आजूबाजूचे नाग अनुष्ठान करताना तेव्हा जंगलामध्ये अनुष्ठान केलं, नामानुष्ठान. आणि त्यावेळी आजूबाजूचे नाग त्यांच्या भोवती वेटोळं घालून उभं राहायचे. पण यांचं ध्यान कधी भंगलं नाही. पण एक दिवस असा आला की इतक्या नागांनी वेटोळं घातलं की गळ्यापर्यंत नाग आले. आणि आता श्वास माझा रोखला गेलाय आणि मी आता पुढचा श्वास घेऊ शकत नाही असं जेव्हा ब्रह्मानंद महाराजांना वाटलं तेव्हा त्यांनी मोठ्याने महाराज आवाज दिली.
आणि आवाज दिल्याबरोबर ब्रह्मचैतन्य महाराज समोर आणि म्हणाले या ब्रह्मानंद आणि घट्ट मिठी मारली. म्हणजे आपला शिष्य तयार करण्यासाठी सद्गुरू तयार करून देतात आणि त्यानंतर जे मिळतं ते मला सांगायचं की ती जी घट्ट मिठी आहे ती म्हणजे आपलं सर्वस्व आहे. आपल्या सद्गुरूंनी आपल्यासाठी दिलेलं सर्वस्व ते आहे. नाही तू माझा आहेस. आणि मी तुला आता हे तुकामाईचं उदाहरण गणूला खूप मारलं लोकांनी आणि सांगितलं की तू आमच्या मुलांना पुरलेस इथे, तू आता त्याला जबाबदार तूच आहेस. तुकामाई समोर पाहत होते, खूप मारलं गणूला एवढं मारलं की आता गणू राहतो की नाही. अशी जेव्हा वेळ आली तेव्हा तुकामाईने सांगितलं थांबा, तुमच्या मुलांना काहीच झालेलं नाहीये. गणूला उठवलं आणि सांगितलं की तुमच्या मुलांना आवाज द्या, तुमची मुलं जिवंत राहिले, तुमची मुलं इथेच आहेत. मुलं बाहेर आली आणि जेव्हा त्यांनी तुकामाईने पाहिलं की गणू आपल्या परीक्षेत पास झालाय तेव्हा त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले बाळा सर्वस्व दिलं तुला. म्हणजे हे जे हा जो तुलनात्मक अभ्यास मला वाटला चैतन्य की ही एक घटना मला अशी वाटली की सगळ्या सद्गुरूंनी आपल्या शिष्याला दिलेलं दृढ आलिंगन. म्हणजे नंतर तर ब्रह्मानंद महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांचा उजवा हात होते. आणि तिसरी गोष्ट आनंद सागरांची, जेव्हा 3 दिवस 12 वर्षाचं लेकरू वणवण भेटकलं सद्गुरूंच्या शोधार्थ आणि 3 दिवसात जेवण नाही, खाणं नाही, स्नान नाही, पूजा नाही, काहीच नाही, फक्त मला माझे सद्गुरू भेटले पाहिजे. आणि 3 दिवसानंतर जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराज आनंद सागरांना भेटले तेव्हा आनंद सागरांनी घट्ट मिठी मारली आणि म्हणाले या आनंद सागरा. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे की आपले सद्गुरू हे आपल्याला इतकं जवळ करतात की सर्वस्व त्यांचं, आपण त्याचं सर्वस्व झालं पाहिजे. तर असा हा जो अभ्यास आहे, असा तुलनात्मक थोडासा अभ्यास आपल्याला आज ह्या चर्चेमधून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं मंडळी हा जो उपक्रम आहे तो खरंच स्तुत्य आहे असं मला वाटतं. कारण यामध्ये आपणही त्या चर्चेमध्ये भाग घेतो. आपण बोलत जरी नसलो ना तर या दोघांच्या चर्चेमध्ये असं वाटतं की आपण पण काहीतरी सांगतोय त्यांना, आपण ऐकतोय पण असं वाटतं की आपण त्या दोघांच्या चर्चेमध्ये सहभागी होतो. म्हणून हा अध्यात्म सुसंवाद कार्यक्रमाची सुरुवात झाली. मी आता दोघांना अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ सर्वांना द्यावा. श्रीराम समर्थ. विनायक दादा यांच्या पवित्र वास्तूमध्ये सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं अधिष्ठान आज पूर्ण शक्तीनिशी स्थापन होत आहे आणि त्या प्रित्यर्थ हा आध्यात्मिक संवाद सुरू होतोय याचा खरोखर आम्हा दोघांनाही मनापासून आनंद आहे. आणि म्हणून मग अध्यात्मिक संवादमध्ये आतापर्यंत बरेच विषय आम्ही घेतले. आता प्रास्ताविक करताना आणि आमची थोडी ओळख करून देताना आमची ओळख खरं म्हणजे काहीच नाही आहे, पण त्या प्रास्ताविकेमध्ये एक मुद्दा मला खूप आवडला की या संत परंपरेमध्ये म्हणजे सद्गुरू ब्रह्मचैतन्य संप्रदायामध्ये त्या शिष्याला मिळालेलं आलिंगन हे केवळ आलिंगन नव्हतं, शक्तिपात होता. पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्या ज्या वेळेला अशी कसोटीची घटना आली आणि त्याच्यानंतर सद्गुरूंनी शिष्याला जवळ घेतलं, पोटाशी धरलं, त्यावेळेला त्यांनी आपलं जीवन संक्रमित केलं. म्हणजे प्रेमातून जीवन संक्रमित होऊ शकतं हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते ब्रह्मचैतन्य महाराज संप्रदायामध्ये आपल्याला प्रभावीपणे दिसतं. कसं दिसतं बरं? तर ब्रह्मचैतन्य महाराजांचं जे जीवन होतं तेच ब्रह्मानंदांनी पुढे चालवलं, तेच ब्रह्मानंदांचं जीवन ते तशाच पद्धतीने आनंद सागर महाराज जगले. आनंद सागर महाराज जसे जगले तसेच रामानंद महाराज जगले आणि रामानंद महाराज जगले तसेच प्रल्हाद महाराज होते. म्हणजे एकूण जर बघायला गेलं तर A = B, B = C याचा अर्थ A = C होईल की नाही. म्हणजे प्रल्हाद महाराज हे प्रल्हाद महाराजांचं जीवन जगले नाही तर ते ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवन जगले. कसे जगले? प्रेमामुळे ते संक्रमित झालं जीवन. इतकं प्रेम आपल्या सद्गुरूंवर त्यांनी केलं, इतकं प्रेम केलं की त्यांना सद्गुरूंशिवाय दुसरं जग दिसलं नाही. महाराजांना एकाने विचारलं, आनंद सागर महाराजांना तुम्ही कसं काय ब्रह्मपद कसं प्राप्त करून दिलं? ते म्हणाले साधन केलं त्यांनी आणि ते पोहोचले. काय साधन केलं म्हणाले? तर त्यांनी सद्गुरूंशिवाय दुसरं काही पाहिलंच नाही. तसं रामानंद महाराजांनी सद्गुरूंशिवाय दुसरं काही पाहिलंच नाही. त्यामुळे प्रेमातून जीवन संक्रमणाकडे हा जो प्रवास आहे हा आपल्या महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतो. हा मोठा चमत्कार आहे. एखाद्या व्यक्तीवर आपण फार प्रेम करत असावं पण म्हणून ते आपलं जीवन त्याचं जीवन होत नाही. त्याचं जीवन निर्माणच राहतं, त्याच्या जीवनाला आपल्याला अंगीकारावं लागतं किंवा त्याला सांभाळून घ्यावं लागतं, कारण प्रेम आहे माझं त्याच्यावर असं आपण म्हणतो. म्हणजे द्वैत भावना अद्वैतात जात नाही. पण ब्रह्मचैतन्य महाराजांची ही शब्द शिष्य परंपरा, गुरु परंपरा
हेच दाखवते की आपल्या शिष्यामध्ये त्याचं जीवन संक्रमित झालं आणि त्याचं जीवन पुढे चालू राहिलं. असो, आजचा विषय हा विलक्षण विषय, आणि तो विषय असा आहे की आज सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अधिष्ठानाची जर स्थापना झाली आहे, तर आजचा विषय सगुणोपासना हा घ्यावा असं आम्हाला दोघांनाही वाटलं. श्री महाराजांनी सगुणोपासनेचा फार पुरस्कार केला. भगवंत म्हणजे अद्वैत आहे, तो आणि मी एकच आहे, हे सर्व ठीक आहे. पण महाराज काय म्हणायचे, जोपर्यंत मला थोडी जरी देहबुद्धी असेल ना, थोडं जरी मला असं वाटत असेल की हा देह म्हणजे मी आहे, मला असं लागतं, असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत त्याला सगुणोपासनेची आत्यंतिक गरज आहे म्हणाली. कारण मी देहात असं वाटतंय, तर भगवंत ही देहात असून भगवंत माझ्याकडून ती सेवा स्वीकारतोय, हीच भावना मनुष्याची आहे. त्याला अद्वैत कसं करेल. मी तू पड जाऊ दे दुरी, एकची घुंगडी पांघरू हरी, हे नाथ म्हणतात किंवा सगळे संत म्हणतात. ती सर्व संत मंडळी ज्या उच्च पातळीवर असतात ना, त्या पातळीवर पोहोचण्याच्यासाठी सुद्धा सगुणोपासनाच करावी लागते. म्हणून एकनाथ महाराजांसारखे फार मोठे सत्पुरुष ज्यांना कळलं ब्रह्म काय आहे, ते सुद्धा आयुष्यभर पूजा करत राहतात. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांनी, रामानंद महाराजांनी, प्रल्हाद महाराजांनी, या सर्व मंडळींनी सगुणोपासनेचा मोठा मोठा आदर्श आपल्या समोर ठेवला. अनेक गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो. थोरले राम मंदिर हे तर सगुणोपासनेचं फार मोठं आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे. कसा आला तो राम, तर महाराजांनी राम मंदिर बांधायची खटपट सगळी सुरू केली. मजुरांना बोलवलं, रोज त्यांना काय द्यायचं आहे त्याचं ते मजुरी द्यायची. बरेचदा त्यांच्याकडे पैसे नसायचे, तर ते कपनी झाडून दाखवत, आता माझ्याकडे काही पैसे नाही. पण ज्या वेळेला ती मजूर मंडळी म्हणत की आता आज काम करतो पण आज बाजाराची वेळ आहे, काय करावं, तर म्हणत थांबा तुम्ही सगळेजण रामनाम घेत बसावं, रामरायाची व्यवस्था करेल. तेव्हा कोणीतरी यायचं आणि ती मजुरी जेवढी असेल तेवढी महाराजांसमोर पैशाची रक्कम ठेवायचा. तो मनुष्य गेला की महाराज तीच रक्कम मजुरांना देऊन द्यायचे आणि काम पुढे चालू राहायचं. महाराज म्हणायचे, रामच रामाचं मंदिर बांधून घेतोय तर आपण काळजी कशाला करा. आणि पुढे एवढं सगळं केलं, रामाच्या मूर्तीची मात्र काही घटपट दिसते ना. प्रसंग माहिती आहे आपल्याला सर्वांना. तो स्वतःहून येईल म्हणाले. आणि एक दिवशी आला. त्या दिवशी महाराजांनी उपवास केला आणि 2 जणांना बाहेर रस्त्यावर वाट पाहायला ठेवलं की कोणी येत आहे का बघा, आपल्याकडे पाहुणे मंडळी येतात तर कोण येत आहे का बघा. 2 बैलगाड्या आल्या, त्या बैलगाड्यांमध्ये रामाची मूर्ती आहे हे ऐकल्यानंतर महाराजांना अगदी प्रेमाचं भरतं आलं. समोर गेले रामरायाच्या, त्याच्यावर भाकरीचा तुकडा वाळून टाकला आणि ते थोरले राम पुढे स्थापन झाले. काय सुरेख ना. या रामरायाच्या विषयी मी एक वेगळा प्रसंग आपल्याला सांगतो. आपल्याला साधारण माहित आहे बाकीचे प्रसंग दादा त्याच्या बोलण्यामध्ये सांगेल, पण एक वेगळा प्रसंग मी सांगतो की रामराया महाराजांशी कसा बोलत असेल. एकदा काय झालं की महाराजांकडे एक मनुष्य आला, त्याचं मी पोट फार दुखत होतं. आता गोंधळात दुसरा वैद्य कुठून असणार. भडगावकर वैद्य म्हणून होते पंढरपूरचे, ते महाराजांकडे यायचे बरेचदा. तर महाराज मग त्यांनाच औषधं द्यायला वगैरे सांगायचे. पण भडगावकर गावीला गेले असतील तर मग कोण वैद्य ना, गोंधळात काहीच नव्हतं तसं. तर तो मनुष्य महाराजांकडे आला आणि म्हणाला की महाराज 2 दिवस झाले मला जेवता येते, जेवलो की पोटाला अत्यंत कळ येते आणि म्हणजे झोपही लागत नाही, मला 2 दिवस मी प्राणांतिक तळमळतो, तुम्ही कसंही करा महाराज, मला काही औषध द्या. महाराज म्हणाले काय औषध देऊ बरं तुला, मी काय औषध देऊ. तर मला तू जरा रामनाम घे. नाही म्हणाले रामनाम वगैरे घेत होते पण रामनामाने काही पोट दुखणं थांबणार नाही, म्हणाले काहीतरी औषध द्या महाराज. काय करावं महाराजांनी. महाराजांनी रामाकडे पाहिलं आणि मग ते काय केलं, त्यांनी रामाच्या मागच्याच दारी गेले, म्हणजे रामाच्या मागच्या बाजूला गेले. तुम्ही आजही बघाल गोंधळाच्या मागच्या राम मंदिराच्या मागच्या साईडला तुळशी वृंदावन आहे. त्या तुळशी वृंदावनातली माती महाराजांनी घेतली. आता हा रामाच्या समोर उभा आहे ना, तुम्ही कल्पना करा प्रसंग काय. आणि हे त्यांनी तुळशी वृंदावनातली माती घेतली, त्याच्या गोळ्या केल्या आणि त्या गोळ्या घेऊन ते परत आले आणि म्हणाले हे फार अतिशय दुर्मिळ औषध आहे आणि हे रामाने मला दिलेलं आहे, त्यामुळे ह्या गोळ्या तू आज सकाळ संध्याकाळ काय जे घ्यायचे त्याच्यासाठी घे, तुझं पोट बरं होईल म्हणाले. काय तुला जेवता येईल आणि तुला झोपही छान लागेल, काही काळजी नको. त्या गोळ्या घेतला आणि तो गेला. पटाईत मावशी तिथे होती. तिने तो प्रकार पाहिला, माती काढली, त्याच्या गोळ्या केल्या, पण ती काही बोलली नाही कारण महाराज आणि पटाईत मावशीचं एक नातच निराळ होतं.
पटेल मावशी त्याला एरवी तिचे मुलं आले की महाराज आईसाहेब करायचे आणि एरवी थेरडे ऐकत नाहीस का माझं असं म्हणून शिवाई द्यायची. फार वेगळंच नातं होतं. तेव्हा पटेल मावशी काही बोलली नाही. पुढे काय झालं, पुढे महिना दीड महिन्यानंतर पुन्हा तो मनुष्य आला. तो म्हणाला महाराज मागच्या वेळेला तुम्ही औषध दिलं ना, फारच बरं वाटतं मला. अहो 2 गोळ्या काय घेतल्या मी त्या, पोट दुखी गायब सगळी, काही नाही, अगदी छान जेवलो म्हणाले, पण आता परत पोट दुखायला लागलं. तर महाराजांनी परत रामाकडे बघितलं आणि म्हणाले अरे त्यावेळेला औषध आणलं त्यावेळेला होते म्हणाले गोळ्या इथे, आता संपल्या की रे म्हणाले, आता नाही माझ्याकडे औषध. तर मग महाराज काय करू, काही नाही म्हणाले, तू कोरेगावला जा, तिथे वैद्य असतील त्यांना भेट, त्यांच्याकडून औषध घे, जा जा, सकाळच आहे म्हणजे काही प्रश्न नाही, जा तिथे जा. असं करून महाराजांनी त्यांना पिटा आला. तर पटेल मावशीने आजचा प्रसंग पाहिला होता, आधीचा प्रसंग पाहिलेला होता, त्या दबकत आल्या महाराजांकडे आणि महाराजांना काय म्हणाल्या की महाराज तुळशीच्या काय म्हणतात मुळाचीच माती जर द्यायची होती तर आताही देता आली असती, माती भरपूर आहे, का दिली नाही. त्यावर जे महाराज बोललेलं ते सगळं वाचलं. त्यावर महाराज म्हणाले पटेल मावशे अगं रामाने नाक मुरडलं म्हणाले, देऊ नको सांगितलं बरं का. त्यामुळे तुळशीच्या मातीचा कोण नाही येतो, रामाने सांगितलं सगळं. कल्पना करा, हे महाराजांना स्वतःकडे घेता आलं असतं ना, त्यांच्या स्पर्शातून तयार झालेली सगळी गोष्टी संजीवनीच होत्या. पण माझ्या रामाने नाक मुरडलं, नको म्हणाले, ते नको ते म्हणाले नाही दिलं. ही सगळं पास किती सगळं पासायची महाराजांची उदाहरण सांगावं. प्रल्हाद महाराजांची तर सगळं पासायची किती उदाहरण आहे. आपलं रामपंचायत म्हणजे आपलं हृदय आहे, अशा पद्धतीने प्रल्हाद महाराज वागले. मला असं वाटतं दादा त्यावर जास्ती सांगू शकेल किंवा आणखी महाराजांच्या सगुणोपासनेविषयी दादा सांगा. आजचा विषय सगुणोपासना आपण घेतला. सगुणोपासनेकडे जाताना पुन्हा आपल्याला जरा विज्ञान विभागले आणि सगळे अभ्यासू माणसं आहोत तेव्हा थोडासा त्याचा एक मानसशास्त्रीय आधार आपण सगळ्यांना पटकन लॉजिकली पटेल म्हणून सांगतो की सगुणोपासनेचा एवढा अट्टहास का, किंवा आपलं भारतीय तत्वज्ञान हे का सांगतं, कशासाठी एवढी पूजा अर्चा. तर निर्गुण आणि सगळा अद्वैत मुख्य भारतीय तत्वज्ञानाचा किंवा वेदांताचा सार भारतीय शास्त्रांचाच आधार आहे अद्वैत असणं म्हणजे निर्गुणोपासना. मग निर्गुणोपासना जर एवढा आहे तर मग सगुणोपासनेचा अट्टहास सगळ्या संतांनी विशेषतः आपल्या महाराजांनी का धरला तर आपल्याला अलीकडच्या भाषेत लवकर समजेल. मग म्हणून आपण नंतर पुढे जाऊ म्हणून म्हणतो की मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे की खरं म्हणजे असं आहे की ज्याला जोची ध्यास त्याला त्याची प्राप्ती. मानसशास्त्र असं सांगतो तुम्ही ज्याचं अखंड चिंतन करा, ज्या गोष्टी चिंता जर तुम्ही आयुष्यभर केली तर बीपी आणि शुगर तयारच आहे. मग आपल्याला चिंतन कशाला करायचं. सगुणोपासनेचा सगळ्यात मोठा जर काही फायदा असेल तर अखंड त्याचं गुणाचं पटकन तुला सोप्या भाषेत सकारात्मकतेचं, चांगुलपणाचं, चांगल्याचं, शाश्वताचं चिंतन अखंड करणं हा सगुणोपासनेचा मूळ पाया आहे. आणि तोच मूळ पाया आपल्या या संप्रदायामध्ये सज्जन पाहायला मिळतो. पुन्हा पुन्हा मला ते वाक्य फार आपण खूप भाग्यवान वाटतो. अशी दिव्य परंपरा आपल्याला मी माझा गुरु इतकं संचित राहू, इतकं सगुण म्हणजे आकुंचित राहू. हे आपले थोरले महाराजच सांगायचे. म्हणजे एकदा असं महाराज आपल्या शिष्यांबरोबर गप्पा मारत असताना अध्यात्म वगैरे असा विषय सुरू होता आणि त्या शिष्याने अगदी नेमका प्रश्न विचारला की महाराज काय अध्यात्म म्हणजे काय, किंवा त्याच्याही पुढे जाऊन म्हणाला की आम्हाला सांगा आम्ही कसं असावं, आम्हाला काय शिकवायचंय तुम्हाला. ते म्हणाले खरं सांगू का, तुमची जी अकुंचित बुद्धी आहे, तुमचं जे अकुंचित, तुमचं जे नॅरो माइंड आहे आताच्या भाषेत, ते विशाल करणं हाच परमात्मा, हेच अध्यात्म, नवे नवे हेच आपल्याला शिकायचं. आणि शेवटी महाराज म्हणाले की हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मतीस्ती, हे मला अपेक्षित आहे माझ्या. आणि सज्जन हे सगळं साधेल कशानं, सगुणोपासना. तर मानसशास्त्राचा सिद्धांत की तुम्ही जे ज्याचं अखंड ध्यान कराल ना ते स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं. इतकं त्याचं शेवटचं काय असेल तर तुम्ही तसे होता.
आता हे मानसशास्त्र जे आहे हे मानसशास्त्र सुद्धा अलीकडच्या 500 वर्षांनंतर तो फॉरवर्ड वगैरे जे काय आहे तो सगळे आताच आहे. पण त्याचा पुन्हा आपण जर मागे जाऊन विचार केला तर भारतीय तत्वज्ञानच आपल्याला असं सांगतं, आपलं अध्यात्मच असं सांगतं की आपणासारखी करीती तात्काळ असं जे म्हटलेलं आहे ते त्याचंच आहे की अखंड चिंतन तुम्ही ज्या स्वरूपाचा करता ना ते स्वरूप तुम्हाला प्राप्त. आणि मग भारतीय तत्वज्ञानामध्ये 4 मुक्तींचे प्रकार आहेत, फार जड सांगणार नाही. त्यातला शेवटची जी म्हणजे 4 मुक्ती जी आहेत, सलोकता लोकांमध्ये बसतो, सलोकता सारख्या विचारांची महाराजांची माणसं पटकन समजावून सांगू, फार मोठा विषय एवढा नाही सांगत, पटकन समजून. सलोकता सत्संगामध्ये राहणं, महाराजांच्या लोकांमध्ये सलोकता. ती साधली मग समीपता, तो विचार पटायला लागतो, अरे महाराज तत्वज्ञान मला समाधान मिळायचं. साधन त्याचं काय, नाम आहे, उपासना आहे, सत्संग आहे, त्याच्याकडे जायला लागतो. ती समीपता, सद्गुरूंच्या चिंतनाने सज्जनो स्वरूपता प्राप्त होते, त्यांच्यासारखं रूप तुम्हाला प्राप्त होतं. आणि त्याचे प्रकार पुन्हा आणि शेवटचे आहे सायुज्यता, त्याच्यामध्ये तोच होऊन जाणं. आपणासारखी करीती तात्काळ, हा शब्द अंडरलाईन आहे, तात्काळ किंवा ज्या वेळेला तुमची ती स्थिती प्राप्त होईल तेव्हा. तर सज्जनो ही जी सगळी 4 मुक्तीचे प्रकार आहेत, पुन्हा सायकोलॉजीशी मानसशास्त्राशी ते ध्यान आणि आपल्याला सद्गुरूंनी दाखवून दिले. काय सांगावं सद्गुणोपासनेचं महात्म्य. आता चैतन्य म्हणाला की त्या माणसाला म्हणाले की रामानी नाक म्हणलं आणि त्यावेळेला रामानी औषध दिलं. अजून एक प्रकार, एक कथा आपल्याला सगळ्यांना माहिती की तो शेतकरी आला, तो म्हणाला की मी आज 2 गाड्या धान्य गोंधळाला घेऊन आला, महाराज तुमच्या कृपेने मला मुलगा झाला म्हणून मी कबूल केलं होतं की मी तुम्हाला 2 गाड्या धान्य आणून वगैरे. महाराजांनी त्याला पहिल्यांदा बसून घेतलं जवळ, अर्धा तास त्याला समजून सांगितलं की मुलगा रामाच्या कृपेने झाला, मी कोणी नाही, मी रामाचा छोटा दास आहे. आपल्या परंपरेत जर आपल्याला काही अभ्यास करायचा असेल, सगुणोपासनेचा विषय तर आहे, पण ब्रह्मचैतन्य संप्रदायाचं वैशिष्ट्य, ब्रह्मचैतन्य आनंदसागर ब्रह्मानंद रामानंद कुर्तकोटी प्रल्हाद महाराज रामानंदांचे शिष्य असलेले या सगळ्यांमध्ये किती प्रसिद्धी मुक्त असावी की या कोणत्याही सत्पुरुषाचे तुम्ही छायाचित्र पहा, प्रत्येकाच्या हातात फक्त माळ आहे. आनंद सागरांचं छायाचित्र पहा, ब्रह्मानंदांचं पहा, रामानंद महाराजांचे 2-3 आहेत, प्रल्हाद महाराजांचे अनेक चित्र आहेत, छायाचित्र आहेत, ब्रह्म चैतन्य महाराजांचे खूप चित्र आहेत. एकाही याच्यात ब्रह्मचैतन्य महाराज असा हात केला तुम्ही पाहिजे, अहो ब्रह्मचैतन्य महाराजांनीच नाही केला तर बाकीचे कसे करतो, नाही माझा आशीर्वाद वगैरे असं कधीच नाही. प्रत्येकाच्या हातात माळ. माळ म्हणजे काय, प्रयत्नाची माळ होती. प्रापंचिक सुद्धा माळ किती सुंदर सांगितलं महाराजांनी. माझ्या माणसाने प्रपंचात भेळसांड केलेली मला आवडणार नाही, माझ्या माणसाने प्रपंच दक्षतेने केला पाहिजे, हे सगळं सांगत असताना म्हणजे प्रपंच कसा करायचा, आसक्ती रहित सूत्र सांगितलं. असे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज सगुणोपासनेमध्ये खरं मला म्हणायचं प्रपंचातलं जे प्रेम फक्त तुम्हाला स्टेरिंग बदलायचं, परमार्थात आणायचं, इकडचं कमी करायचं नाही, तसं प्रेम रामावर कसं करा. आणि एक दिवस 2 प्रसंग आहेत ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे की जे सगुणोपासनेचे सर्वोच्च बिंदू ठरतात. लौकिक अर्थाने थोरल्या राम मंदिरात काय, धाकट्या राम मंदिरात काय, जगातल्या कोणत्याही राम मंदिरातली मूर्ती ही संगमरवरीच असते. तसाच संगमरवराचा थोरला राम आहे, तसाच संगमरवराचा धाकटा राम आहे. पण महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य जे आपल्याला सगळ्यांना आपल्या आयुष्यात वापरायचंय, वापरता येतं आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रिझल्ट आपल्याला मिळतो. महाराज म्हणाले उपासक जेव्हा स्वतःला विसरेल उपासना करताना, तेव्हा त्या उपास्य मूर्तीत, त्या तसबिरीत, त्या मूर्तीमध्ये ते तेज प्रगट झालेलं तुम्हाला दिसेल. सज्जनो आज घरोघरी हा अनुभव येतो. त्या रामावर इतकं प्रेम केलं, त्या लौकिक अर्थाने संगमरवरी मूर्ती होती, पण महाराज त्याला कधी मूर्ती म्हणाली नाही. ही सुरुवात सगुणोपासनेची. महाराजांच्या फोटोला हार घातला का, उदबत्ती लावली का, नैवेद्य दाखवला का, ही भाषा आपली असते. काय प्रेम निर्माण होईल आपल्याला आपल्या उपास्य देवतेविषयी. माझ्या घरातला राम खरा आहे, माझ्या तसबिरीतले महाराज आहे, ती तसबीर नाही. इथून आपल्या सगुणोपासनेची सुरुवात असेल.
त्या रामावर एवढं नितांत प्रेम ब्रह्मचैतन्य महाराजांनी केलं. एक दिवस आपण सगळेजण थोरलं राम मंदिर पाहिले. रामाच्या डाव्या बाजूला शेतघर आहे, आजही तिथे सुंदर शेतघर ठरवले दिसतं आपल्याला. त्या शेतघरामध्ये महाराज झोपलेले होते. 4 दिवस झाला महाराजांना जीवर झाला होता, ताप उतरत नव्हता. इतका ताप होता, महाराजांना पोळत होतं. आणि तेवढ्यात महाराजांना कोणीतरी सांगितलं, महाराज रामाच्या डोळ्यात पाणी आहे. हा, तेवढ्या तापेमध्ये महाराजांनी लंगोटी बदलली, सोवळ्याची लंगोटी घातली, हातपाय धुतले, भस्म लावलं आणि रुमाल घेऊन थोरल्या रामाकडे गेले आणि म्हणले, रामा मला ताप आला म्हणून तुला रडू येत आहे करे. त्या रुमालाने रामाचे डोळे दिसले. किती प्रेम. मला सांगा, हे जे मुलांना आपण लव लव शिकवतो ना, किती खालच्या पातळीचं प्रेम. म्हणजे नरमादीतलं प्रेम नाही हो सज्जनो. प्रेमाची भावना किती उदात्त आहे. ती लौकिक अर्थाने संगमरवरी असलेल्या त्या रामावर महाराजांनी एवढं प्रेम केलं सज्जनो की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. बरं, त्याच्याच डोळ्यातून पाणी आलं असं नाही. सद्गुरू रामानंद महाराजांचा सगुणोपासनेचा अनुभव 1907 साली आनंद सागरांनी देह ठेवला. तेव्हा त्यांची मुलगी 14 वर्षांची होती, कृष्णा नावाची. आनंद सागर जायच्या आधी आई म्हणाली, अरे ही उपवर झाली. त्यावेळेला 14 वर्षाची म्हणजे फार मोठी मुलगी, 8व्या-9व्या वर्षी लग्न करायचं. आनंद सागराला दुर्गाबाई म्हणाल्या त्यांची आई, अरे कृष्णा लग्नाला आली आणि तू निघालास. अत्यंत प्रेमयुक्त रागाने आनंद सागर म्हणाले आईला, माझ्या इच्छेने मुलं झालेली नाही, त्यांच्या इच्छेने जातील ते पाहतील. आणि निघून गेले नांदुऱ्याला. तिथेच अंतकाळ झाला, माघ पौर्णिमेला. 16 वर्षाची आनंद सागरांची मुलगी कृष्णा ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजांना दिली. 1910 साली लग्न झालं. 1907 साली आनंद सागर गेले. ते पुढचे 3 वर्ष रामानंद महाराजांना एका विशिष्ट पद्धतीने घडवण्याचं काम ब्रह्मचैतन्य महाराज करत होते. आनंद सागर गेले आणि रामानंद महाराज जेव्हा त्यांच्या दर्शनाला गेले तेव्हा म्हणाले, गोवा आता हे ब्रह्मचर्याच्या ज्या जटा आहे, दाढी आहे, ही काढून टाका म्हणाले. ज्यांना आयुष्यभर ब्रह्मचर्य राहायचं होतं असे रामानंद महाराज ब्रह्मचर्य राहून आपल्या सद्गुरूंची सेवा करण्याचा ज्यांनी संकल्प केला होता, त्या रामानंद महाराजांनी एका क्षण एक प्रश्न सुद्धा विचारला नाही की मी दाढी का काढायची, जटा का काढायच्या. तुम्हीच तर सांगितलं होतं. नो आर्ग्युमेंट. सद्गुरूंनी सांगितलं, ब्रह्मचर्य समाप्त केलं, नंतर विवाह करून दिला आणि सांगितलं, गोवा आता रामाची, जालन्याच्या रामाची व्यवस्था कृष्णा आणि तुम्हाला पाहिजे. आनंद सागरांची मुलगी 16 वर्षांची, विवाह झाला. 10 वर्षाचं प्रापंचिक जीवन सद्गुरू रामानंद महाराज आणि पूज्य कृष्णाबाईंना मिळालं. 18 साली कृष्णाबाईंनी 3 महिन्याच्या बाळ असताना देह सोडला. पुढे 3 महिन्यांनी तो सीताराम नावाचा मुलगा सुद्धा गेला. 1918 नंतर 1930 पर्यंत जालन्याच्या राम मंदिराचा सभामंडप उपवास करून रामानंद महाराजांनी केला. या 10-12 वर्षाच्या काळामध्ये 10-12 वर्षाच्या काळात जालन्याचा सभामंडप तयार केला. हजारो माणसं जालन्याला उपासनेची तयार केली, निष्ठावान माणसं तयार केली. त्या काळी रामाचा सभामंडप म्हणजे जणू काही रामाचा राजवाडा जालन्याला तयार झाला. अतिशय आनंद. आणि 1930 साली चैत्र महिन्याच्या सप्तमीच्या दिवशी मालाडवरून वालीरूप महाराजांचं पत्र आलं, गोवा या वर्षीचा गोंदावल्याचा 13 कोटीचा संकल्प तुम्हाला सोडून पूर्ण करायचा आहे, आपण गोंदावल्यास यावे. पत्र डोक्याला आधी रामाला दाखवलं, नमस्कार केला. आनंदाने सद्गुरू रामानंद महाराज जालन्याचं एवढं सगळं वैभव सर्व अर्थाने, मला सांगा आपण एक घर बांधतो त्याच्यामध्ये आपली केवढी असं माझं नाही माझं नाही, आणि सोडून जाताना डोळ्याला पाणी येतं, जीव अडकतो, पिशाच्या सारखा मनुष्य पुढे जिवंत राहतो पिशाच्या रूपाने. ही मानवी जीवनातली शोकांतिका. रामानंद महाराज ज्या दिवशी गोंदावल्याला जायला निघाले, द्वादशीचा दिवस आहे,
पहाटे साधन द्वादशीचा नैवेद्य केलाय. रामाला नैवेद्य दाखवला रामानंद महाराजांनी. रामाला घातला, पूर्ण नैवेद्य झाला आणि म्हणाले, रामा मला माझ्या सद्गुरूंकडे जायचंय आज. तेव्हा रामाच्या डोळ्यात पाणी आलेले जाणण्याच्या आणि म्हणाले, अरे तू रामानंद ना, म्हणजे मला आनंद देणारा तू आहेस ना, तू बनवायला चाललास. हीच भावना त्या रामाच्या डोळ्यात नसेल का सज्जन? पण त्याही रामाच्या डोळ्यात त्या अश्रूंना वंदनीय समजून नमस्कार करून रामानंद महाराज आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने एवढा सगळा मोठा मोह, उपासनेचा मोह, मी माणसं तयार केली, मी सभा मंडप बांधला, मी इतकी माणसं उपासनेला लावली, इतकी सुंदर उपासना झाली, ही मी सोडून कशी जाऊ, हा सुद्धा मोह, ही सगुणोपासना त्या रामाच्या डोळ्यात धारा आणि तसंच. तुमच्या माझ्या घरात ते महाराज आज मुळमुलींकडे श्री महाराज कष्टामुळे आले सांगू. 2.5-3 वर्ष मागच्या अधिक मासामध्ये जाता जाता महाराज सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा प्रचार दौरा होता. आमची ताई गेली, म्हणाले आमच्याकडे येईल का, येतील का? हो येतील म्हणाले. महाराज आले, काही गडबडीत पण पूर्ण श्रद्धेने जी काही पूजा घडली. आणि दुसऱ्या दिवशी हे दाम्पत्य गोव्याला उदरभरणाच्या कार्यासाठी गेलं. पण त्या 2 वर्षात सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा आशीर्वाद इतकं नाम करून घेतलं की आज समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज ब्रह्मचैतन्याला घेऊन या 21व्या शतकात इथे येत आहेत. माय तुझा अधिष्ठान, तुझी सगुणोपासना, हे अधिष्ठान कसं असावं? स्वच्छ, सुबक, ठळक, आनंददायी अशी गोड सगुण मूर्ती बघा. काल आलेले महाराज, आज अभिषेकानंतरचे महाराज, भाव प्रतिष्ठापना झाल्यानंतरचे महाराज, आपण सगळे जण पाहतो त्या रामावर, त्या महाराजांवर इतकं प्रेम, इतकं प्रेम. अशी सगुणोपासना घडण्यासाठी या सगुणोपासनेचं चिंतन. अरे माझा बाप कसा होता, माझ्या बापाने रामावर कसं प्रेम केलं, माझ्या सद्गुरूंवर कसं प्रेम केलं, हे शिकण्यासाठी ही प्रयोगशाळा. कालपर्यंत हे घर विनायकराव गोडबोलेंचं होतं आणि आजपासून हे घर श्री ब्रह्मचैतन्य झालं. हे विश्वस्त म्हणून तिथे राहणार. आणि त्या अधिष्ठानाची सत्ता अशी आहे की ती यायच्या आधी सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. फार उघड करून मी सांगणार नाही, सांगू शकत नाही, पण त्याची एकच फलश्रुती मी तुम्हाला सांगतो की परवा माझ्याशी विनोबा गोडबोले बोलत असताना प्रभूंनी मला सांगितलं, म्हणाली महाराज घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी असा संकल्प केलाय की रोज ठरवून मोजून प्रपंचाची सगळी कामं पार पडून 13 तासांचा योग आम्ही दोघेही करणार आहोत. यापेक्षा अजून सगुणोपासनेची शक्ती काय असू शकेल नाही. श्रीराम. दादाचं आता एक वाक्य फार सुरेख होतं. ते म्हणाल दादा म्हणाला, उपासक जेव्हा स्वतःला विसरेल तेव्हा ते तेज त्याच्या अधिष्ठानात प्रगट. हे महाराजांचं वाक्य आहे. पण उपासक स्वतःला जेव्हा विसरतो तेव्हा परमात्मा प्रगट त्याच्याकडे व्हायला आतुर असतो. एक वेगळी घटना मी आपल्याला सांगतो की ब्रह्मानंद महाराजांनी जगदंबेला कसं प्रगट केलं. व्यंकटापूरला व्यंकोबाचं मंदिर आहे कर्नाटकात. त्या व्यंकटापूरला पहिले फक्त एक घुमटी होती आणि त्या घुमटीमध्ये एका पाषाणावर फक्त व्यंकोबाचं म्हणजे व्यंकटेशाचं असं एक फक्त आकृती दिसत होती. कोणी तिथे जात नव्हतं. जंगलामध्ये होतं, प्रचंड अरण्य होतं तिथे. एरवी म्हणजे दिवसा सुद्धा तिथे लोक जायला घाबरत, रात्रीचा तर प्रश्नच नसेल. अशा ठिकाणी ब्रह्मचैतन्य महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना सांगितलं की व्यंकोबा बोलवतोय आपल्याला आणि म्हणतोय की इथली सगळी व्यवस्था कोण बघील. तेव्हा या व्यंकटेशाच्या मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार करा. आणि ब्रह्मानंद महाराजांनी तुम्हाला सांगतो त्या अरण्यामध्ये अत्यंत कठीण अवस्थेमध्ये ते मंदिर असताना सुद्धा त्या ठिकाणी दगडी तुळ्या म्हणजे दगडी खांब, दगडी जे जे लागते ते पाषाण असे सगळे मोठ्या महत्प्रयासाने आणून त्यांनी ते मंदिर उभं केलं. हे मंदिर उभं केलं, तिथे सगळी व्यवस्था लावली. व्यंकटेशाचं मंदिर हे ब्रह्मचैतन्य महाराजांना सुद्धा इतकं प्रिय झालं की महाराजांचं एक वाक्य आहे, एक वेळ काशीला जाणं झालं नाही तरी व्यंकटेशाला म्हणजे व्यंकोबाला जाऊन यावे, व्यंकटपूरला जाऊन यावे. किती प्रेम असेल बघा त्या स्थानावर. तर अशा ठिकाणी काय झालं, महाराज ब्रह्मानंद महाराजांनी त्या व्यंकोबावर एवढं प्रेम केलं आणि इतकं त्याच्या समोर जप केला की तो व्यंकटेश भराभरा आकाराला येऊ लागला. म्हणजे खुद्द दादासाहेब केतकरांनी आपल्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलंय
ते म्हणाले आम्ही जेव्हा सुरुवातीला गेलो होतो अगदी महाराजांच्या सोबत त्यावेळेला पुसटशा रेषा होत्या फक्त व्यंकटेशाच्या, की ते अशीची आकृती आहे. आता तो व्यंकटेश पूर्ण अलंकारासहित बाहेर आलेला आहे. म्हणजे काय असेल सगळं, स्वयंभू मूर्ती काय असेल. तर व्हायचं काय, तो असा एक मोठा पाषाण होता आडवा आणि तिथे एका बाजूला तो व्यंकटेशाची आकृती होती. पुजारी लोक त्यांची पूजा करायचे. तर पूजा करताना व्यंकटेशाला पुसून घेतलं. आता ते ओलं कापड झालं, ते ओलं कापड वाळत पुढे टाकायचं. आजूबाजूला काही खुंटी नाही किंवा काही नाही, छोटीशी ती खुंटी गाभारा लहान. तर ते काय करायचं, त्याच व्यंकटेशचा जो बाजूचा पाषाण होता त्या पाषाणावरती कापड वाळत घालायचं. असं 3-4 वेळा झालं. ब्रह्मानंद महाराज एक दिवशी सहज गाभाऱ्यात डोकावले बरं, आणि त्यांनी ते पाहिलं की बाजूच्या पाषाणावर त्यांनी ओलं कापड वाळत घातलंय. तेव्हा ते चटकन त्या पुजाऱ्याला म्हणाले, अरे इथे का बरं तू कापड वाळत घातलंय, ते वस्त्र इथे का वाळत घातलं. नाही म्हणाले, महाराज जरा वारं येतं ना तिकडून, खिडकीतून वारं येतं किंवा त्या दरवाज्यातून वारं येतं, त्या दगडावर वाळत होतो. राहील दगड नाहीये म्हणाले, तो परमात्मा आहे तो. हो महाराज म्हणाले, परमात्मा इकडे आहे ना, व्यंकोबा इकडे प्रगट झालाय, इकडे तर दगडच आहे ना. तेव्हा ब्रह्मानंद महाराज गंभीर झाले आणि म्हणाले, अरे तिथे साक्षात महालक्ष्मी आली, तिथे साक्षात जगदंबा आली आणि तिला थंडी नसेल का वाजत. काय करतोयस तू, काढ ते कापड. त्यांनी वस्त्र काढलं आणि ब्रह्मानंद महाराज जवळ गेले त्या तिथे, आणि ज्या ठिकाणी वस्त्र ठेवलं होतं तिथे त्यांनी हात फिरवला आणि सांगितलं, महालक्ष्मी आता बाई तू लवकर बाहेर ये, नाहीतर असेच हे कापड वाळत घालतील. आणि तुम्हाला सांगतो ती जगदंबा आकारायला येऊ लागली. आजही तुम्ही गेले व्यंकटेशाच्या तिथे तर व्यंकोबा आहे आणि बाजूला ती महालक्ष्मी प्रगट झाली. आता तिचा चेहरा दिसतोय, तिचे नाक डोळे सगळे दिसतात. कशामुळे असेल हे सगुण असण्याचा आदर. परमात्मा प्रत्यक्ष तिथे आहे, तो प्रत्यक्ष आहे. तुम्हाला सांगतो प्रल्हाद महाराजांचं इतकं सुरेख उदाहरण मला दुसरं कोणी दिसत नाही. रामानंद महाराज हे प्रत्यक्ष रावण महाराज आहे. रावण महाराजांना मूर्ती म्हटलेलं अजिबात आवडत नसे प्रल्हाद महाराजांना. एकदा काय झालं, साखरखेड्याला एक 2 पूजा करते, मला आता आठवत नाहीये, पण ते पूजा करायला रावण महाराज तिथे गेले. पण गेले तर काय झालं की रावण महाराज समोर बसलेले आणि ते बाजूला बसले आता पूजा करायला. तर त्यांनी पादुका समोर आहेत ठेवलेल्या आहेत. यांनी काय केलं तर त्या पादुका स्वतःकडे अशा ओढून घेतल्या आपल्याकडे या बाजूला. तर प्रल्हाद महाराज दूर काहीतरी काम करत असतील, एकदम त्यांना असं काहीतरी झालं की म्हणजे जाणवलं त्यांना काहीतरी अस्वस्थता आली एकदम प्रल्हाद महाराज. भरभर ते रामानंद महाराजांच्या गाभाऱ्यापाशी आले आणि गाभाऱ्यात अशी चौकट होती, त्या चौकटीला हात ठेवून आतमध्ये डोकावले आणि त्यांनी काय म्हटलं, अरे रामानंद महाराज कोणत्या दिशेला पाहून बसले आणि तू कोणत्या दिशेला त्यांचे पाय ओढून घेतले. त्यांच्या पायाला त्रास नाही होणार, काय करतोयस तू. त्यांचे पाय ज्या दिशेला आहेत त्याच दिशेला पादुका ठेवल्या पाहिजे, असं करू नये बाळ. त्यांच्या पायाला त्रास नाही होणार. आपले पाय असे ओढून घेतले तर चालेल का बाजूला. आपण जर पूर्वाभिमुख बसलो आहे ना, आपले पाय जर दक्षिणाभिमुख केले तर काय होईल मला सांगा. दक्षिणाभिमुखच केली सगळं. जेथे जी गोष्ट केली पाहिजे ती तशीच जर केली तर गोड वाटते, असं प्रल्हाद महाराज. रामानंद महाराजांच्या विषयीचे एवढं प्रेम, त्यांच्या श्रीमूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामानंद महाराज आहे ती भावना. इतकंच नाही, रामपंचायत म्हणजे तर त्यांचा प्राण. मला आठवतं नागपूरला रामानंद प्रल्हाद महाराज आले असताना एकदा असं झालं की रामपंचायत समोर मांडायचे महाराज आणि आजूबाजूला 2 समया ठेवायचे. आता जुना काळ तो समया लहान, तर त्या मोठ्या समया नसायच्या, मग डालड्याचे डबे घ्यायचे. आता जुन्या काळी काय मिळणार ना वरती काय, तर ते डालड्याचे डबे ठेवायचे, त्याच्यावर समया ठेवायच्या, म्हणजे त्याबरोबर रामपंचायतीला अशी यायची. तर त्या पद्धतीने बाकीच्यांनी आरास केली. सकाळी काकड आरती सुरू होती, पण महाराजांची तब्येत त्यावेळेला ठीक नव्हती म्हणून प्रल्हाद महाराज आतल्या खोलीमध्ये विश्राम करत होते. म्हणजे आतल्या खोलीमध्ये बसले होते आणि बाहेर काकड आरती सुरू होती रामासमोर. तर काकड आरती सुरू झाली म्हणून त्यांनी लगेच समया लावल्या सगळ्या. तर डालड्याचे डबे अजून जवळ आणले की जेणेकरून रामपंचायत असं दिसावं, प्रत्यक्ष चांगलं दिसावं, एकदम ठसठशीत दिसावं म्हणून. तर ते दिव्याची जी आच आहे ना ती रामपंचायतीला लागली नाही. आणि इकडे प्रल्हाद महाराज खोलीमध्ये बसले होते, त्यांचं अंग पोळायला लागलं तुम्हाला सांगून. म्हणजे ते असं करायला लागले की छातीला चटके बसतात, पोटाला चटके बसतात.
ते 2-3 वेळा त्यांनी उपकरण आपल्या छातीवरून घेतलं, पोटावरून घेतलं, सारखे पुसत होते. सगळ्यांना असं वाटलं काय झालं महाराज, तुम्हाला आग दिसली होते, काय उष्णता तुमची हे होते. तर म्हणाले मला चटके बसतात. आता चटके बसतात असं म्हणतात, त्यांना असं वाटतं का आपल्याला चटके बसत असतील. तर म्हणाले अरे रामाजवळ बघा आणि रामाच्या अंगाला हात लावून बघा. विनायकरावांना म्हणाले रामाला स्पर्श करून बघा. विनायकराव सोहळ्यात होत असते, ते चटकन गेले आत्मत जवळ रामपंचायतनाच्या आणि त्यांनी रामपंचायतना हात लावला. रामपंचायतन गरम झालं, उष्ण झालं होतं. ते पाहून त्यांच्या एकदम लक्षात आलं की त्या दिव्यांची आच रामपंचायतन लागून रामपंचायतना चटका बसावा एवढं झालं. आणि रामपंचायताला चटका बसला म्हणून प्रल्हाद महाराजांना त्यांच्या खोलीत चटका बसला. किती तादात्म्य अवस्था आहे बघा आपल्या श्रीमूर्तींची, आपल्या अधिष्ठानाविषयी. असं प्रेम जो भगवंतावर करील ना त्याला भगवंताने राखलंच पाहिजे. की म्हणून त्याच्या पुढे जाऊन महाराजांचं म्हणत परमात्मा त्याच्या सोबतीने चालतो, त्याच्या घरामध्ये त्याचाच वावर असतो, महाराजांचाच वावर असतो. कसा असा बोला. एवढं सगुण उपासनेविषयी म्हणजे आपल्या ब्रह्मचैतन्य संप्रदायाची जर त्रिसूत्री काही असेल सगळं तर ती त्रिसूत्री आहे सगुण उपासना, नामस्मरण आणि अन्नदान. काय सांगा तुम्हाला महाराजांचं एक बोधवचन. खरं ना ही सगळी बोधवचन म्हणजे खरं खरं चरित्र. ह्या घटना महाराज स्वतःच म्हणाले की एखाद्या सत्पुरुषात जन्माला चरित्रामध्ये तो कधी जन्माला, कुठे गेला, कसा आला, कसा गेला याला फार महत्व नाहीच. महाराजांची बोधवचन आहे ना खरं खरं ते त्यांचं चरित्र. आणि महाराजांचं एक बोधवचन आहे परवाच्याच प्रवचनामध्ये, पुष्कळ माणसे यावी, पुष्कळ माणसे यावी, आलेल्यांना अन्न द्यावे आणि पोटभर, शब्द बघा, पोटभर नाम घ्यावं. ह्या 3 गोष्टी मला फार आवडतात. सगुण उपासना. एक एक व्यक्ती आपल्याला आपल्या आजूबाजूला उपासना मंडळात आपल्या सगळ्या सद्गुरू भक्तांनी कधी कधी आपल्याकडे दोषच आहेत. त्याच्यामुळे असं वाटतं या माणसाला महाराजांनी कसं काय अनुभव केलं असतं, हे तर इतकं, पण काहीतरी सद्गुण त्याच्यामध्ये असल्याशिवाय महाराजांनी त्याला जवळ केलं. हे पाहण्यासारखं आहे, हे शिकण्यासारखं आहे. सगुण उपासना, सगुण उपासनेचा प्राण जर काही असेल ना तर हे 3 सूत्र आहेत, सगुण उपासना, नाम आणि अन्नदान. मला आठवते प्रसंग आठवला यावर. दादाजी म्हणत होता की आपल्याला खरोखर असं वाटतं की कसं काय हा मनुष्य इतका वात्रट मनुष्य आणि त्या मनुष्याला महाराजांनी कसं काय जवळ नाही का. तर गणपतराव दामलेंच्या विषयीची एक गोष्ट आहे की महाराज पुण्याला होते आणि गणपतराव दामलेंच्याकडे वाणीरूप महाराज आले होते. तर काय झालं, त्यांच्या जवळची म्हणजे शेजारीच असलेले एक गृहस्थ होते. त्यांना असं वाटलं हे गणपतराव दामलेंना काही आपण सांगितलं तर त्यांच्यावर काही फरक पडत नाही, आता यांच्या गुरूंसमोरच यांची तक्रार करा. बरं, तर गणपतराव दामलेंकडे ते गृहस्थ आले शेजारचे आणि म्हणाले आमच्या घरी येते याल का महाराज. तर आलं तर बरं होईल. महाराज म्हणाले ठीक आहे येतो तुमच्याकडे. आणि महाराज त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे जसे गेले आता त्यांच्या घरात आले ना महाराज ना, तर घरात आल्याबरोबर गृहस्थ म्हणाला महाराज नाही तुमच्याकडे येतात हे दामले पण यांच्या मनोवृत्तीत काही फार फरक पडलेला दिसत नाही, काही व्यवस्थित वागत नाही, कोणाशी काही फारसं बोलणं नाही, कोणाशी काही फारसं आणणं नाही, काही मदत करणं, काही हे करणं, काही कायम नामस्मरण म्हणजे याच्यावरच राहतात म्हणजे बाकी काही करत नाही. लोकांशी काही फार चांगलं वाटतात की नाही कोणास असं करून ते दामलेंविषयी महाराजांशींना सांगायला लागले की काय आहे तुमचा मनुष्य, काय आहे तुमचा, असं 2-3दा झालं. आणि महाराज एकदम गंभीर झाले होते आणि म्हणाले तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं का. म्हणाले तो मनुष्य जर इतका वाईट असेल तर मी तरी नालायक असलो पाहिजे म्हणाले की मला त्याला बदलवता आलं नाही. काय बोलता आहात आपण, माझ्याकडे आलेला मनुष्य थोडा तरी बदलल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. शेण जर मातीत पडलं तर ते थोडं तरी माती घेऊन उठेल. पाण्याचा प्रवाह जर मातीमधून गेला तर तो त्याचं काहीतरी चिन्ह सोडल्याशिवाय राहणार नाही. तसं म्हणाले माझ्या संगतीचा, माझ्या सहवासाचा काही ना काहीतरी त्या मनुष्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कसं काय म्हणता म्हणाले मग त्या पुरुषाला बहुत गप्पगारच झाले एकदम असं बोलल्यानंतर. म्हणजे आपल्या शिष्याविषयी ज्याला त्यांनी आपला मानला त्याच्याविषयी महाराजांना किती कॉन्फिडन्स आहे. तेवढा आपला आपल्यावर तरी आहे का नाही का. पण म्हणून मला कधी कधी असं वाटतं खरोखर दुर्गुण नाही का कोणाकडे. महाराजांना एखादं विचारलं की महाराज असे लोक कसे काय ठेवले, काय हे लोक
तर म्हणाले अरे मी यांना ठेवलं म्हणून बरे, हे जर बाहेर असते तर एकमेकांचे खून पाडले असते यांनी, हे माझ्याकडे म्हणून बरं आहे म्हणाले. आणि पुढे ते काय म्हणाले, अरे डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये सगळे रोगीच दिसतील म्हणाले, जास्ती सगळे भवरोगीच आहेत का म्हणाले, त्याच्यामुळे कोणी जास्त रोग जडलेला, कोणाचा रोग थोडाफार बरा झालाय पण आहे असा, पण म्हणाले रोगीच सगळे दिसणार, म्हणून तुला असं वाटतंय. पण या सर्वांना म्हणाले मी भिजत घातलंय, केव्हा तरी याची वृत्ती साफ केलं असे महाराज म्हणाले तसं अगदी खरंच आहे. फार तळवळीने महाराज म्हणाले की मी आयुष्यात काय केलं म्हणाले, जो जो म्हणून माझ्याकडे जीव, जो जो म्हणून माणूस माझ्याकडे आला ना, तर मी त्याला परमार्थात पुढेच ढकलण्याचं काम केलं. आणि याची अनुभूती आपल्या इथे प्रत्येकाला आली की 5 वर्षापूर्वीचा मी, 2 वर्षापूर्वीचा मी, नाम न घेणारा मी, अनुग्रह नसलेला मी, आज नुसत्या महाराजांच्या कथा, लीला, गोष्टी ऐकून मी किती बदलतोय, थोड्या नावाने सुद्धा मी किती बदलतोय, हे खरं सगुणोपासनेचं जनो. महाराजांना आपल्याला अखंड स्मरण, अखंड अनुसंधान त्या भगवंताचं शिकवायचं. आणि त्याच्यासाठीच साधन किंवा त्याच्यासाठीचा खरा मार्ग जर काही असेल तर सगुणोपासना. महाराज म्हणाले निर्गुण खरंय, पण ते चांगलं करण्यासाठी सगुणोपासनेशिवाय उपाय. आणि मग ती सगुणोपासना आता आपण पाहिलं ना की रामानंद महाराजांच्या जीवनचरित्र सगळ्या महाराज 2 वेळा महाराजांच्यासाठी थोरला राम रडलेला. एक मी आता तुम्हाला ताप आला तेव्हा काय असेल लेकराला ताप आला तरच आईच्या डोळ्यात पाणी नाही का, किंबहुना मी असं म्हणेन की ताप आल्यावर आईच्याच डोळ्यात पाणी येतं लेकराला. तसं त्या रामाच्या डोळ्यात महाराजांसाठी अश्रू आले. म्हणजे काय प्रेम त्या रामाचं तर आहेच आहे हो, पण त्या लेकरात असो. दुसरं आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे, मी हे नवीन सांगतो असं की नवीन शहराने महाराज म्हणाले मी आता चालूच नवीन शहर, काय झालं काही माहित नाही. तो वाटेल त्याची करी महाराज कसे वागायचे, त्याच्या मागचे लीला प्रसंग काय, हे कळणं अनाकलनीय. सत्पुरुषाचं वागणं, भाऊसाहेब म्हणाले त्यांच्या वागण्याचा आपण अर्थ लावू बस. ते माझे आहेत, ते माझे महाराज आहेत, एवढ्या भाव नाही, त्यांना आवडतं म्हणून नाम घ्या बस, बाकी लॉजिक लावूच नका. याचं कारण काय, ब्रह्मानंद महाराजांसारखा इतका विद्वान पुरुष जो दशग्रंथी 4 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचा अभ्यास केलेला, आणि नंतर आपल्या या परंपरेमध्ये तितका विद्वान असलेला महात्मा म्हणजे परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज, दुसरे कुर्त कोटी. पण मी प्रल्हाद महाराजांचं नाव का घेईन, तर प्रस्थानत्रयीचं अध्ययन झाल्यानंतर, सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं प्रस्थानत्रयीचं अध्ययन झाल्यावर सुद्धा सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी या सगळ्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग कधीही उदरभरणासाठी, अर्थार्जनासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कधीच केला नाही. आणि हे सगळं ज्ञान जे मिळवलं ते सद्गुरूंना शरण जाण्यासाठी वापर. हे ब्रह्मानंद महाराजांचं, हे प्रल्हाद महाराजांचं वैशिष्ट्य. त्यातही ब्रह्मानंदांचं वैशिष्ट्य असं की त्यांना वयाच्या 23-24व्या वर्षी कळालं आणि ते म्हणाले की महाराज माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझी विद्या तुम्ही घेतली असं सांगा. त्यांच्यासारखा विद्वान माणूस आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपली जिम्मा जर नामाला विकत असेल तर तुमच्या माझ्यासारख्याने लॉजिकली विचार करावा का. इतके बुद्धिमान आपल्या, एवढं तरी लॉजिक आपण आपल्या आयुष्यात. सगुणोपासनेचा विषय की अखंड त्यांचं अनुसंधान करण्यासाठी सगुणोपासनेसारखा उपाय नाही. महाराज नैमिषारण्यामध्ये निघाले, टांग्यात बसले, सगळे गोंधळाचे लोक रडायला लागले. महाराज नका जाऊ, महाराज नका जाऊ. महाराज म्हणे नाही, मला जायचं. कपनी भुसणी घालून टांग्यामध्ये बसले. टांगा राम मंदिरापासून वेशीच्या अलीकडेच होता. इतक्यात 5-7 माणसं पळत आली टांग्याजवळ. महाराज महाराज जाऊ नका, काय झालं म्हणे. रामाच्या डोळ्यात अश्रू. अरे टांगा पलटा, टांगा पलटवला. महाराजांनी पटकन उतरले, खडावा काढल्या, कफनी काढली, सोहळ्याची लंगोटी घातली. रामा मी नको का जाऊ नैमिषारण्यात, तुला रडू येत आहे का, माझ्याशिवाय राहत नाही का. आहे खरंच ना. हा या एका गोष्टीचं चिंतन करत जर आपण नामाला बसलो
आणि अंतरंगात खरं सगुणोपासनेचा आणि या विषयाचा फायदा काय आहे तर नामाला बसल्यावर हे चिंतन करावं की मी किती कोरडा आहे, माझ्यात किती प्रेम कमी आहे. मला आजही माझ्या सद्गुरूंवर असं प्रेम नाही करतात ज्यांचा मी म्हणवितो, नाही का. मी कसा आहे तर अवगुणी अन्यायी परी तुझा म्हणवितो, रामानंद हाती देईल तुझं दिलं. काय प्रेम, काय प्रेम. सद्गुरू रामानंदांचा प्राण. प्रल्हाद महाराजांचं एक वाक्य आमच्या जुन्या उपासने नित्यक्रम उपासनेच्या जुन्या पुस्तकामध्ये होतं ते सुरुवातीला पहिल्या पानावर. पण प्रल्हाद महाराजांचं एक वाक्य चैतन्य महाराज म्हणाले, माझं संपूर्ण जीवन ही रामानंदांची कृपा आहे. एखादी सही प्रल्हाद मुकुंद काय, माझं संपूर्ण जीवन ही रामानंदांची कृपा आहे. सज्जन, आपल्याला असं वाटतं का इतकं सगळं देऊ? एकच वाक्य आहे की ज्याचं चिंतन करावं, मी काय आहे आणि ते काय, मला तसं कसं होता येईल. हा जो साधन मार्ग आहे, हा जो चिंतनाचा मार्ग आहे, हा जो विचारांचा मार्ग आहे, हा जो नामाचा उपासनेचा सगुणोपासनेचा मार्ग आहे ना सज्जन, हा आपल्याला तिथे देणार आहे, निश्चित देणार आहे. ती प्राप्ती आपल्याला होणार आहे. किती किती म्हणून प्रेम करावं. जुनं आता किरड्याचं मंदिर मोठं झालं, जुनं मंदिर होतं असे रामानंद महाराजांचा गाभारा आणि या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात महाराजांची कॉट. काय जीवन आहे, काय निष्ठा आहे बरं. 1918 साली इन्फ्लुएन्झामध्ये 5 दिवसात 4 मृत्यू. 1920 साली सर्व वस्तूसह गृहदान केलेलं आहे अंगावरच्या कपड्यांशी. आणि 1920 ते 1979 पर्यंत हा महात्मा सुरुवातीला काही दिवस राम मंदिरात, तत्कालीन लोकांना वाटलं आता राम मंदिरात राहून काय करतात, तिथून ते सोडून किरायाच्या घरामध्ये किरड्याला महाराज दस्तगींच्या भाड्यामध्ये राहिले. आणि 1932 साली जेव्हा आत्ताच रामानंद महाराजांचं मंदिर म्हणजे पूर्वीचं बालनाथाचं मंदिर देशपांडेंच्या लोकांनी जेव्हा दान केलं, त्याचं दानपत्र प्रल्हाद महाराजांच्या नावाने करून दिलं, तेव्हा प्रल्हाद महाराज रामानंद महाराजांच्या मंदिरात राहायला आले. तेव्हापासून त्या मंदिरामध्येच राहिले. स्वतःच घर कधीही पुन्हा बांधलं नाही. नवे नवे ते बांधायचं नव्हतं म्हणून आहे ते दान केलं होतं. एक वाक्य प्रवचनामध्ये सगळ्यांच्या समोर रामानंद महाराज एवढंच म्हणाले. ते 1919 साली 18ला वडील गेले, 2 मोठे भाऊ गेले, एक धाकटी भाऊजल गेली. घरातले करते सवरते पैसे कमवणारे गृहस्थाश्रम चालवणारे सगळे गेलेले. आई विधवा, 2 भाऊजाया विधवा, भाऊ त्याची पत्नी गेली. एवढा दुःखाचा डोंगर. आताचा जो विषय मित्रांनो झाला 5 दिवसात 4 माणसं जाणं. महाराजांचं वय 26 वर्षाचं आहे प्रल्हाद महाराजांचं. त्यांना पैसे कमवण्याची आवड नाही, सवय नाही, कधी केलेलं नाही. अशा वेळेला घराची सगळी जबाबदारी आपल्यावर आली. लॉजिकली विचार करा. सद्गुरू प्रल्हाद महाराज संत महात्मे हे सोडून द्या, कन्सिडर करू नका. ते एक सामान्य पुरुष आहेत असा विचार करून विचार करा. त्या जागी मी असतो, मिनिमम डिप्रेशन मध्ये गेलो असतो. तो माणूस डिप्रेशन मध्ये जात नाही. आईचं सांत्वन करतो, 2 भावजायांचं सांत्वन करतो, लाखो लोकांचा जीवन उद्धार करतो. एवढी शक्ती मानवामध्ये आहे. तो त्याचं खरं स्वरूप आहे, तो ब्रह्मानंद स्वरूप आहे. तेच आपण आहोत, ते आपण व्हावं. महाराज काय म्हणाले, मी सुखाचा शोध करत गेलो, मला सुखाचा शोध लागला. आणि तो शोध भगवंताची प्राप्ती आहे, ईश्वराचं नामस्मरण आहे. हे आपल्याला त्यांना द्यायचं. आणि ते कशाने साधणार आहे, सगुण उपासना. त्या रामानंद महाराजांच्या मंदिरात महाराज संध्याकाळची शेजारती झाली. आणि तत्कालीन जो पुजारी होता त्यांनी रात्री रामानंद महाराजांच्या गाभाऱ्यात शेजारती पूर्वी रामानंद महाराजांचा त्या लोटी प्याला भरून ठेवायचा तो विसरला, घासून आणला चांदीचा आणि गडबडीत पुसून तसाच ठेवला. शेजारती झाली, मंदिराचं दार बंद झालं. महाराज इकडे बसले. महाराज 2:30 वाजता जागे उठले, सेवे करायला म्हणले. अरे माझ्या घशाला कोरड पडली आहे म्हणाले. पाणी आणू का? नको म्हणाले. 3:30ला महाराज मानस पूजेला उठले. 5 वाजता पुजारी पूजेला आला. त्यांनी दार उघडल्याबरोबर महाराज तिथे गेले. म्हणजे अरे लोटी प्याला भरलेला आहे का? तो म्हणाले महाराज क्षमा करा, रात्री घासून पुसून ठेवला पण पाणी नव्हतं. आपल्या सद्गुरूंप्रती, आपल्या उपास्य दैवतेप्रती, आपल्या त्या अधिष्ठानाप्रतीचं जे नातं आहे ना सज्जनो, हे फक्त एक वाक्य फार सुंदर महाराजांनी सांगितलं.
मी आणि चैतन्य आमच्या मनाने कुठलीच काही गोष्टी सांगत नाही, आमच्या दोघांनाही कुठलं विशेष ज्ञान नाही, फक्त महाराजांच्या गोष्टींचं चिंतन, थोडाफार अभ्यास म्हणणे काही अभ्यास नाहीये. त्याच्यामुळे जे काही सांगतो ते महाराजांनी सांगितलेलं त्यांची वाक्य समजा पाठ करून सांगतो असं म्हटलं तरी आम्हाला वाईट वाटणार नाही. महाराज म्हणाले, काय सांगावं सत्पुरुषांचं, तुम्ही जितकं म्हणून माझ्यावर प्रेम करा, काय सांगा, तादात्म्यता पावण्यासाठी तुम्ही काय देणार? एकाने महाराजांना विचारलं, महाराज आम्ही भगवंताला काय दान करावं? ते म्हणाले, तू काय करणार आहे? पैसा, सोनं, नाणं त्यांनीच दिलेलं, नैवेद्य त्यांनीच दिला म्हणून तुझं काय देणार आहे? आणि कोणाला काय द्यावं ते ज्याच्याकडे नसतं ते द्यावं. भगवंताकडे बघ एकच गोष्ट नाही, त्याला त्याच्यावर प्रेम नाही करता, आपण त्याला आपला स्व द्यावा, आपलं प्रेम द्यावं, दुसरं काय आपण त्याला देणार? सज्जन हो, हा सगुणोपासनेचा अभ्यास की ते माझे आहेत. महाराजांचं एक वाक्य आहे, एका महान पुरुषाच्या मुखातून ते म्हणाले, आपल्या गुरुला जिवंत ठेवण्याचं काम आपलं. आदरणीय बाबा म्हणायचे, सत्पुरुषांचा, संतांचा खरा पराभव करणारी माणसं ही त्यांच्या कुटुंबातली असतात, त्यांचे फॉलोअर्स म्हणजे त्यांचे शिष्य असतात. आपल्याला तसं शिष्य म्हणून व्हायचं नाही. आपल्या सद्गुरूला जर अखंड, महाराज म्हणाले, मी कायम तुमच्या जवळ आहे, महाराज तुम्ही माझ्या घरी कायम राहणार म्हणे, राहतो म्हणाले, पण मला जिवंत ठेवण्याचं काम तुझं नाम आणि तुझी सगुणोपासना कर. तुला मी जिवंत पाहिजे. तर आपल्या सद्गुरूंना अखंड जिवंत आपल्याला जर ठेवायचं असेल तर आपण त्याच्याशी कायम कनेक्ट पाहिजे, कायम. अहो मला सांगा, आता या सद्गुणोपासनेचा अनुभव आपल्याला ना, जेव्हा घरात बाळ जन्माला येतं, पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, काय कळत असतो त्याला? उलुलुलू ॲलेलेला का कळलं, जेवतोस का, असं का आपणच शिकवतो त्याला. आणि मग ते करत करत राम राम म्हणायला लागतं. त्याच्यात जर ते होतं, इथे तर कायम चैतन्य नाही. आपल्या घरातली तस्वीर असेल, आपल्या घरातली मूर्ती असेल, आपल्या घरातली कोणतेही पादुका स्वरूपात सारखं त्यांच्याशी, महाराज जाऊया, महाराज हे कर. आईला कशी सवय बाळाची असते ना, की त्यांनी नाही सांगितलं तिला वाईट सुद्धा वाटतं. आणि ही कथा विशेषतः वृद्धाप काळात होती. आपण त्यांना वेळ देत नाही, आपली गोष्ट नाही. पण आईला वाटतं की अरे कालपर्यंत मला विचारत होता, आता बायको आली की विचारत नाही, कारण असं होता कामा नाही. तसं महाराजांना सुद्धा वाटतं ना, अरे इतके सगळे संसाराच्या खटपटी करतो, पालथा पडतोस, अपयशी होतो, रडत बसतो, मग माझ्याकडे येतो. त्याच्या आधी जर आला असता तर मला काही सुधारणा करता आली असतील तुझ्या प्रोजेक्टमध्ये, म्हणून त्यांना सांगणं गरजेचं आहे. महाराज मी या मार्गाने चाललो एकदा. आणि पुन्हा भाऊसाहेबांचं फार सुंदर सगुणोपासनेचा आदर्श जर ते असतील ना, आदरणीय भाऊसाहेब आहेत किंवा जी थोर मंडळी आपल्याला माहित नाही, काय सांगतो महाराजांच्या शब्दाच्या बाहेर न जाणारी माणसं. एक वाक्य तुम्हाला सांगतो आणि कोणी चैतन्याकडे जाऊ आपण. भाऊसाहेब म्हणाले, एकदा त्यांच्या कामावर घातलं ना की आपली जबाबदारी संपली. असं बाबा फार ऐकलेलं वाक्य. आपलं होतं काय, आपण घालतो त्यांच्या कामात, तर पुन्हा मलाच हे करायचंय, मलाच हे करायचं, हे पुसण्यासाठी अखंड त्यांना सांगण्याची गरज. तुम्ही करून पहा, आपल्याला सगळ्यांना करून पाहायचं आहे. आणि दुसरं नम्रतेने प्रामाणिकपणे सांगतो, इथे आम्ही अधिकाराने तुम्हाला काहीच सांगतो, आम्ही त्या अधिकार, आपण फक्त संवादासाठी बसतो. आपण सगळे ही राम नाम नौका भवसागरी कराया, एका रामनाम नौकेमध्ये बसलेले आपण सहप्रवासी आहोत. आपण सगळे सारखे आहोत, अधिकारवाणीने काही सांगत नाही. पण हे जे चिंतन आहे ना सध्या, बघा ना, सत्संगाचा फायदा किती की विसरून जातो. नुसत्या महाराजांच्या गोष्टी, महाराजांच्या लीला, महाराजांचा संस्कार, महाराजांचा विचार आपण जेव्हा चिंतन करतो, बाहेर आज काय चाललं त्याची जाण झाली. जेवढी माणसं सत्संगात, जेवढी माणसं नामात, जेवढी माणसं सुपासनेत आहेत, या घोर कलियुगाचं वारं महाराज त्यांना लागू देत नाही. महाराज म्हणाले, जो उपासनेत राहील, महाराजांनी 150 वर्षांपूर्वी सांगितलं, 100-125 वर्षांपूर्वी, येणारा काळ फार कठीण आहे, कली मातच चाललेला आहे. मनुष्य प्राण्यांपेक्षा भयानक असा विषयोप होईल, प्राण्यांच्या पुढे जाईल, हे आपण पाहतो. अशा काळात जर तुम्हाला वाचायचं असेल की जे भगवान गोपाल कृष्णाने उद्धवाला सांगितलं, तेच महाराज म्हणतात, या घोर कलियुगात सुद्धा तुमच्या केसाला धक्का लागणार नाही,
एवढी जबाबदारी मी घेतली, फक्त तुम्ही नामोपासनेला सोडू नका. आणि हा सगुणोपासनेचा सजनो प्राण नाही सचिन. मला रामानंद महाराजांचं चरित्र आठवतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला नेहमी की विलक्षण वाटते. एक तर रामानंद महाराजांचं चरित्र जर आपण बघायला गेलो ना, तर ज्याला आपल्या जीवनाची सुस्पष्ट कल्पना लहानपणापासून, म्हणजे मला कसं वाटतं जन्मतःच आहे, आणि त्यांनी आपल्या जीवनाचं प्लॅनिंग केलं असं जर जीवन म्हणायचं झालं तर ते रामानंद महाराज जीवन. रामानंद महाराजांच्या जीवनामध्ये साधारणतः 45 वर्षाचं जीवन आहे, फक्त 45 वर्ष. पण त्या 45 वर्षात प्रत्येक क्षण कसा जगावा, मी आता काय केलं पाहिजे आणि काय केल्याने कसा नामप्रसार होईल, सद्गुरूंचं कार्य होईल, सद्गुरूंची सेवा होईल, याचा अखंडित विचार म्हणजे रामानंद महाराज. बरं, हा विचार अगदी लहानपणापासून आहे. त्यामध्ये एक विलक्षण गोष्ट मला काय वाटते ती तुम्हाला सांगतो, आणि मग आपण दादा आणि भाऊसाहेबांचा उल्लेख केला त्या विषयावरही आपण बोलू, आणि गोंधळ्याच्याही सगुणोपासनेविषयी बोलू. मला कोणता प्रसंग विषयी पाहतो, अंमळनेरला रामानंद महाराज होते. वय काय होतं त्यावेळेला त्यांचं? 9-10 वर्षाचे साधारण तरी होतं. आणि अंमळनेरला त्यांना वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने भजन शिकवत असत. अंमळनेरला आजही पंढरीनाथाची उपासना आहे. पांडुरंगाचं अत्यंत देखणं मंदिर आहे. राई रखुमाईसह पांडुरंग उभा आहे. त्या पांडुरंगाची पूजा रामानंद महाराज करत असत, कारण ते तिथे लहान होते ना सगळे. 9-10 वर्ष, 10-11 वर्ष साधारण जे काय त्यांचं त्यावेळेचं वय होतं, त्यावेळेला ते तिथे शिक्षणही घेत होते आणि तिथली पडेल ती कामही करत होते. असं करत असताना एकदा रात्री भजनाला सगळेजण उभे राहिले आणि झांज घेऊन रामानंद महाराज उभे राहिले. तर झांज घेऊन भजन म्हणत असताना इतके तल्लीन झाले की त्यांना तालाचा विसर पडला आणि ताल चुकला. हे त्यांच्या त्या सगळ्या मंडळींमध्ये जे मला अच्छा, तर तिथले जे मुख्य होते त्यांना ते आवडलं आणि त्यांनी काय केलं तर चिपळी फेकून मारली. अरे काय करतोयस तू, त्या ताल चुकतोयस ती काय? तर ती चिपळी प्रसाद म्हणून त्यांनी कपाळाला लावली आणि भजन वगैरे संपल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला पांडुरंगाला. आणि तिथून त्यांनी जे प्रयाण केलं ते दरमजर करत पुढे तो भिल्लांचाही प्रसंग आहे बघा. आणि भिल्लांचा प्रसंगाच्या नंतर ते काशीला पोहोचले. मला सगळा प्रसंग सविस्तर सांगायचं नाही, मला सांगायचं भजन कसं केलं हे सांगायचं. भजन कसं केलं, ताल चुकला म्हणून चिपळीचा प्रसाद घेतलाय त्यांनी. तसा एखाद्याला वाटेल की काय भजन जमत नाही यांना, पण ज्या वेळेला काशीला त्या रामाच्या तसबिरीकडे पाहून रामानंद महाराज भजन करायला लागले. अनेक जण होते काशीचे मोठमोठे विद्वान लोक ते भजन ऐकायला आले आणि त्यांना असं दिसायला लागलं की रामानंद महाराज गात आहेत, रामानंद महाराज रघुपती राघव म्हणतात आहे, रामानंद महाराज रामाची स्तुती म्हणतात आहे आणि तसबिरीतले राम, छायाचित्रामध्ये राम डोलतायत. त्यांना काय वाटलं की आपल्याला भ्रम होतोय म्हणून पुष्कळाने डोळे चोळून पाहिलं. पुष्कळाने असं वाटतं डोळ्यात पाणी असल्यावर आपल्याला असं दिसतं ना, धुसर दिसतं किंवा एखादं चित्र हलताना दिसतं, तसं तर नाही ना. म्हणून डोळे पुसून पाहिलं, डोळे चोळून पाहिलं तरीही राम डोलताना दिसतात. आणि मग मात्र त्यांनी एकदम महाराज रामला डोलतात आहे असं म्हटलं. रामानंद महाराजांनी जय जयकार केला आणि म्हणाले भजन पोहोचलं, झालं म्हणाले भजन. काय भजन असेल, काय सगुणोपासना असेल की ज्या सगुणोपासनेमध्ये तसबिरीतला राम, छायाचित्रातला राम सुद्धा डोलतो त्यांच्या भजनाने. असे रामानंद महाराज, असे प्रल्हाद महाराज जे रामानंद महाराजांच्या मंदिरामध्ये एकदा शॉर्ट सर्किट झालं, खिडक्या उडाल्या त्या विजेच्या. तर रामानंद महाराजांच्या अंगावर त्या पडू नये म्हणून प्रल्हाद महाराज बाहेरून धावत आले आणि गाभाऱ्यातून त्यांनी रामानंद महाराजांच्या श्रीमुखला घट्ट मिठी मारली. आपल्या रामनामी असं त्यांना पांघरून घेतलं की त्यांना त्यांच्यावर काही ठिणगी नको उडायला. काय प्रेम असेल आपल्या सगुणोपासनेविषयी, काय आपल्या सद्गुरूंविषयी प्रेम असेल. आणि असंच प्रेम भाऊसाहेबांचं होतं. मालाडला श्री महाराजांचा फोटो होता, तसबीर होती. आजही ती तसबीर तशीच आहे बरं. मालाडला तुम्ही गेले तर जरूर ती बघा, पेंटिंग केलेली तसबीर आहे, फार सुंदर तैलचित्र आहे. तर एकदम वाणीरूप मध्ये महाराजांच्या सोबत बोलत असताना काही जण असं म्हणाले, महाराज तुम्ही आता वाणीरूपात आलाय ते खरं आहे, पण तुम्ही देहात असताना काही वेगळीच गोष्ट होती. बरं, देहात असताना काही वेगळंच होतं. म्हणजे वाणीरूपात आहात ते ठीक आहे,
म्हणजे आम्हाला तुमचं बोलणं ऐकायला मिळत आहे, तुमचा संवाद होतोय, पण देहात असताना काही निराळीच गोष्ट होती. तर महाराज थोडे थांबले बोलताना बरं, आणि काय म्हणाले, माझ्या नाकावरची माशी उडवावी. बरं, माझ्या नाकावरची माशी उडवावी. तर सगळेजण दादासाहेबांच्या नाकाकडे बघायला, तिथं काही माशी दिसे ना, माशी दिसे ना, कुठे आहे माशी, कुठे आहे माशी. तर ते महाराज म्हणाले, अरे नाकावरची माशी उडवावी. मग एकाने म्हणाले तर त्या तैलचित्राकडे पाहिलं, तर त्या फोटोमध्ये महाराजांची प्रतिमा होती, त्या प्रतिमेच्या चेहऱ्यावर माशी बसलेली. मग एकाने ती उडवली. तेव्हा महाराज म्हणाले, मी जेव्हा देहात होतो तेव्हाही देहात नव्हतो, त्यामुळे माझा खरा संग, माझा खरा सहवास कोणाला घडला म्हणाले, जो नामात आहे त्याला घडला, आणि जो नामात आजही आहे त्याला मी का नाही भेटणार. अरे म्हणाले, नामाचं महत्व एवढं थोर आहे की मला देहात असताना सुद्धा ते सांगितलं तरी अपुरं वाटलं, म्हणून वाणी रूपात परत यावं लागलं. अजूनही मला नामाचा महिमा जेवढा सांगायचा तेवढा सांगता आला नाही. काय काय सांगू म्हणाले मी तुम्हाला, दुसरा जन्म घ्यावा लागला त्याकरता, मला आधी सांगण्याकरता एवढं सगळं झालं. पण म्हणाले, तुम्ही मी नाही अशी भावना नाहीशी करा, म्हणजे मी आहेच. भगवंताची सत्ता ही काम करतच असते, आपण आपल्या काळजीने ती झाकून टाकू. अशा महाराजांच्या त्या प्रतिमेकडे भाऊसाहेब कसे बघत असेल. भाऊसाहेबांची पूजा साधी असेल. रोज सकाळी उठत स्नान शुचिर्भूत झाले की त्या प्रतिमेकडे जात महाराजांना हलक्या हाताने पुसत, बरं छोटंसं वस्त्र घेऊन छान महाराजांना पुसत असत. मला आठवतं आमच्या भंडाऱ्याच्या जयाताई म्हणून त्या महाराजांना माय म्हणतात. बरं, माऊली आई माय असं म्हणतात. बरं, आणि महाराजांना माय माय म्हणत ते महाराजांना पुसतात. मला ते इतकं आवडतं ना महाराजांना आई म्हणणं, खूपच छान. डोळ्यात पाणी यायचं भाऊसाहेबांना. आणि काय करायचं म्हणजे की तुळशीचं पत्र घ्यायचं आणि महाराजांच्या मस्तकावर हळूच ते तुळशी पत्र लावायचं. ते लावलं की त्यांच्या पायावर डोकं टेकवायचं. भावना अशी करायची, आता पायावर पूर्ण डोकं टेकवलंय मी, आणि त्यांनी आपला उजवा हात आपल्या डोक्यावर झाली म्हणाली. यामध्ये काय आहे, मगाशी दादाने जे सांगितलं ना, तोच प्रसंग मी याला जोडतो. महाराज देहात असताना भाऊसाहेबांना हर्नियाचा त्रास झाला आणि गोंधळात त्यावेळेला उपाययोजना होती. त्यावेळेला भडगावकर जे होते, गप्पासाहेब भडगावकर, ते म्हणाले हर्निया जर असेल तर त्याचं मोठं ऑपरेशन करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला मुंबई पुण्याला जावं लागेल. तर भाऊसाहेबांना गोंधळे सोडायचं नव्हतं. तर महाराज काय म्हणाले, जाऊ द्या भाऊसाहेब, ते काही आपल्या आड येणार नाही. हो, आड येणार नाही काय, हर्निया झाला आणि आड येणार नाही काय, काय होईल काय त्याचा नेम आहे का, असं भाऊसाहेबांनी म्हटलं असतं. पण भाऊसाहेब असं म्हणाले नाही. ठीक आहे, महाराजांनी म्हटलं ना आड येणार नाही, येणार नाही. आता या सगळ्या गोष्टीला झालं असं, महाराजांनी देह ठेवला. पुढे भाऊसाहेब पुण्याला आले, मालाडला आले, आणि या प्रतिमेसोबतच त्यांचा काय संभाषण असेल ते होत असेल. आणि वयाच्या 90व्या वर्षी तो हर्नियाचा जो त्रास होता ना तो उद्भवला. आता शरीर पूर्ण थकलेलं, त्याच्यामुळे त्या शरीरामध्ये तेवढी रोगप्रतिकारक क्षमता काही नाही, आणि त्यात हा हर्निया झालेला, प्रचंड त्यांना त्याच्या वेदना सुरू झाल्या. तर एक दिवस असं झालं, तुम्हाला सांगतो की तो त्रास एवढा झाला की डॉक्टर आले. डॉक्टर म्हणाले, आता काही हे फार तास काही काळ राहत नाही, अगदी काही तासांचे हे सोपी आहे, तुम्ही सगळ्यांनी जेवण आटवून घ्यावी. संध्याकाळची वेळ होती, सगळ्यांनी जेवण आटवून घेतली. आणि बाबा वेलसरे जे होते त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्या खोलीमध्ये त्यांच्यासोबत मी जा, म्हणजे खाली मी जा, ते पलंगावर झोपलेले आहेत. जर काही झालं, त्यांना काही खूप त्रास झाला तर तुम्ही त्यांना काही पाणी द्यायला, आता काय शेवटचीच घटका आली की काय असं. तर काय झालं, भाऊसाहेब ग्लानीमध्ये होते, त्यांना तो हर्नियाचा त्रास सुरू झालेला आणि प्रचंड तो त्रास होत असल्यामुळे डॉक्टर म्हणाले आता हे केव्हाही जात नाही. आता असं म्हटल्यानंतर तर काय राहिलं. पण भाऊसाहेबांना ते वाक्य माहिती आहे ना की हे तुमच्या आड येणार नाही भाऊसाहेब, महाराजांनी सांगितलंय. तर काय झालं, रात्रीचे 8-9 वाजले. बाबा वेलसरे बाजूला असे बसलेले होते. एकदम भाऊसाहेब ग्लानीमध्ये असताना म्हणाले, केशवराव इकडे यावं, एक काम होतं. आले केशवराव. काय म्हणतात भाऊसाहेब,
काही म्हणाले स्वारींच्या कानावर घालावं. स्वारींच्या कानावर घालावं तर म्हणाले नाही वाढीव महाराजांना सांगितलं नाही नाही ते ठीक आहे म्हणाले, महाराजांच्या समोर जाऊन उभं राहावं आणि त्यांना सांगावं मला फार त्रास होतोय तर तुमच्या कानावर घालतो. त्यावर केशवराव काय म्हणाले, फार सुंदर, मला हा संवाद इतका आवडतो. बाबा वेलसरे भाऊसाहेबांना म्हणाले माझा काही विश्वास नाही की प्रतिमेच्या समोर सांगितल्यावर त्यांना ऐकू येतं. माझा विश्वास नाही म्हणाले की त्यांच्या समोर नुसतं उभं राहिल्यानंतर मी सांगितलं तर ते त्यांना ऐकू येतं. तुमचा तर काय म्हणाले भाऊसाहेब, तुमचा नाही पण माझा आहे. तर म्हणाले तेवढं काम करावं. आणि बाबा वेलसरे प्रतिमेसमोर उभे राहिले आणि म्हणाले भाऊसाहेब असं म्हणतायत, बघा ना भाऊसाहेब असं म्हणतायत की त्यांना हरणीचा त्रास फार होतोय, वेदना फार होत आहे, तर स्वारींच्या कानावर घालावं असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी उभा आहे, तर तुमच्या कानावर महाराज घालतो असं ते बोलले. आणि परत खोलीमध्ये येऊन म्हणाले भाऊसाहेब तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रतिमेसमोर उभं राहून महाराजांना सांगितलं की तुम्हाला त्रास होतो. भाऊसाहेब एकदम म्हणाले बस आपली जबाबदारी संपली. किती कठीण आहे मला सांगा, जो मनुष्य आता राहतो की जातो अशी अवस्था आहे, म्हणजे अगदी तर मरणाच्या दारावर आहे, तो म्हणतो आता महाराजच्या कानावर घालताना जबाबदारी संपली. आणि तुम्हाला सांगतो अर्धा तास झाल्यानंतर भाऊसाहेब एकदम बाबांना म्हणाले केशवराव स्वारी येऊन गेली बरं, स्वारी येऊन गेली म्हणाले. तो बाबा तिथेच बसलो म्हणाले कोण आलं, कोणीच तर नाही आलं. तर म्हणाले नाही नाही स्वारी येऊन गेली, माझ्या पोटावर हात फिरून गेली. आणि म्हणाले भाऊसाहेब काय होत आहे, दुखतंय का, कुठे दुखतंय, इथे दुखतंय का, इथे दुखतंय का, काही नाही म्हणाले बरं वाटेल. आणि असं बोलले आणि माझ्या सगळ्या वेदना पळून गेल्या. म्हणाले द्या मला पाणी द्या, मला आता भूक लागली, म्हणाले थोडं अन्न द्या. आणि भाऊसाहेबांनी काय पेज खाल्ली असेल काय, आणि डॉक्टर नंतर आले तपासायला, ते म्हणाले आता गेला असेल पेशंट म्हणून पाहायला आले. तर भाऊसाहेब छान बसून महाराजांच्या गोष्टी सांगत. तर ते डॉक्टर म्हणाले हे आमच्या वैद्यकीय शास्त्राच्या पलीकडच्या गोष्टी आहेत म्हणाले, काय असेल कुणाच ठाऊक. तर बाबा म्हणाले नाही नाही स्वारींच्या कानावर घालणे हा विषय. आता यातलाच एक प्रसंग आपल्याला सांगतो, बरं सांगा यातलाच मी आता थोडं पुढे जाऊ. आपण आतापर्यंत आपण काय पाहिलं, ब्रह्मचैतन्य महाराज पाहिले की त्यांनी सगुणोपासना कशी केली, ब्रह्मानंद महाराज पाहिले की ज्यांनी सगुणोपासनेने जगदंबा कशी अवतरली, आपण रामानंद महाराज पाहिले की ज्यांनी प्रतिमेतले राम त्या भजनातून डोलवले. आपण प्रल्हाद महाराजांना पाहिलं ज्यांनी जरा काही थोडं आपल्या अधिष्ठानावर काही आलं हे पाहिल्यानंतर त्यांनी मिठी मारली अधिष्ठानाला, पण अधिष्ठानाला आस लागू दिली किंवा त्यांना आस लागली तर हे पोळल्या गेले. हे आपण प्रल्हाद महाराजांना पाहिलं. मग आजही आहेत का महाराज, आजही महाराजांचं असं अस्तित्व आहे का, असं येऊ शकतं आपल्या अनुभवाला. आलाय कसं मी ते तुम्हाला सांगतो आता. बरं आता आत्ताच्या काळात जाऊ जरा आपण. तर त्याबद्दल पहिलं उदाहरण बाबा वेलसरेंचंच घेऊया. जे म्हणाले होते भाऊसाहेबांना माझा विश्वास नाही प्रतिमेला सांगायला ना, तर काय झालं तुम्हाला सांगतो. बाबा एकदा गोंदवल्याला गेले आणि त्यांची प्रवचनं चालू होती. प्रवचन चालू असताना एक 2-3 दिवस झाले आणि त्यांना एकदम अतिसाराचा त्रास सुरू होता, म्हणजे लूज मोशन सुरू झालं. तर त्याच्यामुळे ते इतके गळून गेले, शरीर प्रकृती खूप क्षीण झाली आणि त्यांना असं वाटलं की आता इथे थांबण्यात अर्थ नाही, कारण आपण प्रवचन करू शकत नाही, आता आपण बोलण्याची ताकद आपल्याला होत नाही. मग जिथे आपल्याला जी सेवा दिली आहे ती सेवा जर आपल्याला करता येत नसेल तर इथे राहून काय होईल, आपण निघून जाऊ, मालाडला जाऊ. म्हणून त्यांनी त्या विश्वस्तांना सांगितलं की माझी जाण्याची सोय करून घ्या, मोटार बोलवा, मी आता काही थांबू शकत नाही, माझी प्रकृती क्षीण झाली आहे, आता प्रवचन होणार नाही, पुढची प्रवचन जेव्हा केव्हा मला बरं वाटेल त्यावेळेला करीन, पण आता म्हणाले पुढची प्रवचन मी करू शकत नाही, मी निघालो. अर्थात विश्वस्तांना एक प्रश्न पडला आता काय करावं. दुपारची वेळ झाली, 4-5 वाजता प्रवचन आणि हे दुपारी निघून जातो म्हणाले, आता काय करायचं. पण बाबांनी एकदा ठरवलं, तुम्हाला सांगतो बाबा फार करायला होते बरं, त्यांनी एकदा ठरवलं की ते मागे पुढे पाहत नसत झालं. आता बाबा जाणारच म्हणतात तर कोण वाढवणार तरी, ठीक आहे म्हणाले. विश्वस्तांनी तशी घोषणा करायची ठरवलं, पण फलकावर लिहिलं की बाबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आजची प्रवचन रद्द करण्यात येणार वगैरे असं इकडे सूचना दिली. आणि बाबांनी सगळी तयारी केली, लक्षात घ्या तयारी केली, बॅग भरून मोटारीत ठेवली आणि आता शेवटी जाताना समाधीचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं. असं म्हणून दुपारच्या वेळेला साधारण 1-2-3 वाजला असेल, बाबा समाधी मंदिरात आले. समाधी मंदिरात आले, सभा मंडपात आले
पायऱ्या उतरायला लागले. आता तुम्ही कल्पना करा, मी पायऱ्या सर्वांनी समाधी म्हणजे पायऱ्या उतरायला लागले त्यावेळेला आता काचेचा दरवाजा आहे, तेव्हा जाळीचा दरवाजा होता. तुम्ही तात्यासाहेबांचा एक फोटो बघा ज्याच्यावर तात्यासाहेब समाधीला अभिषेक करतात, त्याच्यावर तो जाळीचा दरवाजा अजूनही दिसतो. तर तो त्यावेळेला जाळीचा दरवाजा होता. तो दरवाजा लावलेला होता उगीच आपल्यासाठी म्हणून, तो दरवाजा उघडायला नको म्हणून. त्या समोर ज्या ठिकाणी तो पायऱ्या संपतात त्या ठिकाणी बाबा उभे राहिले. त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझी तब्येत क्षीण झाली आहे, मी पुढची प्रवचन सेवा करू शकत नाही, म्हणून आता मी निघतो. असं म्हणून बाबांनी डोकं टेकवलं आणि त्यांनी वर पाहिलं तर जाळीच्या आत ब्रह्मचैत्री महाराज उभे होते. म्हणजे तुम्ही कल्पना करा, गाभाऱ्यात महाराज उभे होते आणि ते जाळीतून बाबांना बघत होते. तर बाबांच्या अंगावर असे सरसरून काटे आले. कसं शक्य आहे म्हणजे बाबांना, म्हणजे महाराजांना ठेवून किती वर्ष झाली आणि महाराज प्रत्यक्ष गाभाऱ्यात. तर महाराज गंभीर झाले आणि बाबांना म्हणाले, आपल्याला ऐकणे करता इथे बरीच मंडळी जमलेली आहे. असं असताना इथे आपण आपली सगळी आपली मंडळी जमलेली आहे इथे आपल्याला ऐकायला, आणि अशा परिस्थितीत आपण जावे काय? बस असं ते आपण जावे का? यात काय प्रेम आहे बघा. आपण असं जावे का असं ते बोलले आणि बाबाच्या डोळ्यात धड पाणी आलं. नाही महाराज थांबतो म्हणाले, मी नाही जाणार म्हणाले. आणि काय तुम्हाला सांगतो ते काय लूज मोशन काय काय सगळं ते चाललं गेलं. बाबांच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारली आणि पुढे 7 दिवस त्यांनी अखंडित प्रवचनं केली. त्या प्रवचनांचा जो ओघ होता ना, ते जे सामर्थ्य होतं ते काही विलक्षण. कुठून आलं हे महाराजांकडून आलं. हे सगळं कसं कुठून आलं? आजही समाधी मंदिरात जे आपण सांगू ते महाराज ऐकता. एक 2-3 मी प्रसंग सांगतो जरा कसं, आणि मग अण्णासाहेब गाडगे म्हणून एक सेकंड फक्त तुला सांगतो की आता चैतन्य म्हणतात की आजही समाधी समोर जे सांगतो ते ऐकतात नाही, त्याच्या पुढे बोलत ते प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या घरात आहे. त्याच्यासाठी समाधी मंदिरापर्यंत पण जाण्याची गरज नाही. हीच सगुणोपासना शिकण्यासाठी हे सगळं लिहिलं. आणि आज आपण असे भाग्यवान आहोत की ज्या मानिरूप महाराजांविषयी, ज्या भाऊसाहेबांविषयी आपण इतकं बोलतो आहोत, ज्यांच्या मुखातनं वाणीरूप आविष्कार साकार झाला, त्या आदरणीय तात्यासाहेब केतकर यांचा सहवास लाभलेले आदरणीय गोविंद काका आपल्या सोबत आहे. आणि आम्ही दोघे असे भाग्यवान आहोत की आदरणीय गोविंद काकांच्या समोर त्यांनी पाहिलेलं ते परब्रह्म स्वरूप, त्यांच्या समोर आम्ही काय सांगावं. आपल्या समोर अतिशय विनम्रतेने हा संवाद काका आम्ही कंटिन्यू करतोय. ही सगुणोपासना एक 2 मिनिटात मी सांगतो की तात्यासाहेबांचा अनुग्रह आहे. आदरणीय ब्रह्मानंद महाराज, पूज्य ब्रह्मानंद महाराज तिथेच तेव्हा होते देहा. तात्यासाहेबांचा अनुग्रह झाल्यानंतर थोरल्या महाराजांनी म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनुग्रह दिल्यावर तात्यासाहेबांना ते सांगत होते की तात्या सकाळी उठावं, स्नान वगैरे झालं की मानस पूजा करावी आणि रामाची मानस पूजा कशी करावी हे महाराज सांगत. दूर उभे राहिलेले आदरणीय हात जोडून उभे असलेले ब्रह्मानंद महाराज सगळं ऐकत होते. थोरल्या महाराजांनी तात्यासाहेबांनी रामाची मानस पूजा कशी करावी हे तात्यासाहेबांना सांगितलं आणि महाराज निघून गेले. महाराज निघून गेल्यावर ब्रह्मानंद महाराज तिथे जवळ आले आणि तात्याकडे, तात्या तुला काय सांगितलं महाराज? आता इतके सत्वशील, इतके पापभिरू, इतके सात्विक, इतके विनम्र. ते म्हणाले महाराजांनी मला रामाची मानस पूजा करायला सांगितली. ब्रह्मानंद महाराज कर्नाटकातले, अरे वेडा का खोळा म्हणले तू, रामाची मानस पूजा कशाला करायची? अरे आपले महाराजच राम आहेत ना म्हणाले, ते कसं सांगतील माझी पूजा कर? त्यांचीच मानस पूजा करायची म्हणाले. या एका वाक्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? परमात्मा इज इक्वल टू सद्गुरु इज इक्वल टू नाम. तो राम, तो परमात्मा, ते परब्रह्म म्हणजे गुरु साक्षात. गुरुगीतेमध्ये सांगितलं गुरु साक्षात परब्रह्म. तुमचे माझे सद्गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. तोच राम, तोच विष्णू, तोच दत्त. जी भावना तुम्ही तिथे कराल. महाराज म्हणाले ना की सत्पुरुषाच्या देहात, दगडांच्या समाधीत, दगडांच्या पावलांमध्ये सत्पुरुष नसतो म्हणा, पण साधकाची, शिष्याची जी भावना आहे की इथे परमात्मा आहे,
त्याच्या भावनेमुळे त्या दगडात, त्या समाधीत, त्या सत्पुरुषामध्ये भगवंताला प्रगट होऊन ते काम करावं लागतं. एवढं सुंदर ज्ञान आपल्याला हजारो ग्रंथ वाचून नाही मिळणार. आपला विश्वास, आजचा जो विषय महाराजांचं आगमन हा विषय, आणि याच्या पुढचा सगळं एक नम्र विनंती की आपण इतका वेळ काढून आमच्या इथे हे सगळं श्रवण करायला. तर महाराजांचं एक वाक्य, गुरुपौर्णिमेच्या एका उत्सवानंतर महाराज म्हणाले, इतक्या दुरून इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी घेऊन राहून तुम्ही इथे राहता आणि परत जाताना रिकाम्या हाताने जाता. असं करू नका. जाताना इथून काहीतरी घेऊन जा. आणि ते काय घेऊन जा म्हणाले, तर नामाचं प्रेम इथून भरभरून घेऊन जा. ही सगुण उपासना. माझ्या घरात माझा सद्गुरू अखंड जिवंत नवे नवे प्रेमाने उठमलेला, त्याची कृपा मला अनुभवायच्यासाठी हा विषय राहिलेला. विषय आपण बोलत होतो. मी अण्णासाहेब गाडगे यांच्याविषयी बोलत होतो. विश्वस्त होते आणि महाराजांवर निस्सीम श्रद्धा. काय अण्णासाहेबांचं तुम्हाला सांगतो विलक्षण दिसतं. आज आपल्याला गोंधळ्याचं जे सगळं दिसतं ना, जो काय म्हणतात परिसर बहरलेला दिसतो, त्या ठिकाणचं सगळं नियोजन दिसतं, त्या ठिकाणचं व्यवस्थापन दिसतं. त्या व्यवस्थापनाचा पाया भरणी करण्यामध्ये अण्णासाहेबांचा फार मोठा हात आहे, फार मोठा हात आहे. आणि त्या काळची परिस्थिती कशी होती म्हणून कमी उत्पन्न काही फार नाही, गोंधळ काही फार प्रकाशित नव्हतं त्यावेळेला. अशा परिस्थितीमध्ये उत्तमातला उत्तम उत्सव करायचा, अनेक लोकांना तृप्त करायचं, अन्नदान करायचं, आणि ते अन्नदान करताना त्याची सगळी व्यवस्था योग्य पद्धतीने महाराजांना अपेक्षित तशी लावायची. हे काम अण्णासाहेबांनी केलं. तर त्याच्यामध्ये एक विलक्षण गोष्ट मी आपल्याला सांगतो अण्णासाहेबांनी. एकदा काय झालं, पुण्यतिथीचा उत्सव होता आणि त्याच्या आधी लाडू तयार करण्याचे काम चालू होतं. साधारण ते लाडू तयार करून ठेवायचे आणि पुण्यतिथीभर 7 दिवस साधारण गोड पदार्थ म्हणून ते द्यायचे. तर पहिला दिवस उजाडला उत्सवाचा आणि इकडे महाराजांना नैवेद्य अर्पण करून पंक्ती सुरू झाल्या. पंक्ती जशा सुरू झाल्या तशा अण्णासाहेबांनी त्या पंक्तीमध्ये एक फेरफटका मारला आणि घ्या लाडू घ्या, लाडू घ्या बरं, असं करून सगळ्यांना आग्रहाने ते म्हणायला लागले. तर त्यांच्या लक्षात आलं की दुसऱ्याने एखादा लाडू घेतलाही असेल, पण सगळे जण ते लाडू नको बाबा, नको 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 करायला लागले. लाडू लाडू नका देऊ, लाडू नका देऊ. तर अण्णासाहेब त्यावेळेला काही बोलले नाही, पण नंतर मग त्यांनी सेवेकरांना विचारलं काय झालं, काय कोणी लाडू का घेत नाही, लाडू चांगले झाले नाहीत का. तर सेवेकर म्हणाले मी थोडी चौकशी करून पाहतो काय झालं. तर असं कळलं तर लाडवांना वास लागलाय, वास आला आणि तो वास लागला त्यामुळे ते लोक नको नको म्हणतात. तर अण्णासाहेब एकदम गंभीर झाले. अहो खोलीभर लाडू गेले होते, 7 दिवसाचे लाडू, आणि त्यांना जर वास लागला असेल तर आता पुढच्या उत्सवात करायचं कसं, काय करावं अण्णासाहेबांनी. ते तडक समाधी मंदिरात गेले. समाधी मंदिरात गेले, खाली उतरले, समाधीच्या समोर उभे राहिले आणि महाराजांना म्हणाले महाराज तुमचा प्रसाद म्हणून लाडू केले, पण वास लागला म्हणून जर कोणी खाल्लं नाही तर असं अन्न वाया नाही का जाणार. तुमचा प्रसाद म्हणून ते जर घेणार तर तो वास तरी का राहावा, त्यात तुमचा वास असू द्या, तुमचा वास असू द्या, असं त्यांनी प्रार्थना केली. बाहेर आले आणि म्हणाले अरे समाधीचं तीर्थ घेऊन ये, तुमच्या पूजाला सांगितलं समाधीचं तीर्थ घेऊन ये. तो तीर्थ घेऊन आला, तसं त्या खोलीमध्ये गेले आणि ते पूर्ण समाधीचं तीर्थ त्यांनी त्या लाडवांवर प्रोक्षण केलं. आणि दुसऱ्या दिवशीपासून लाडू वाढवायला सुरुवात केली. अहो लोकांनी दुपटीने लाडू खाल्ले. काय सुंदर लाडू म्हणाले, काय त्याचा सुगंध, काय त्याची चव आणि काय त्याचा स्वाद. का असं झालं म्हणाले, महाराजांच्या तीर्थाने काय जे आहे ते महाराजांना सांगायचं, जे आहे ते महाराजांना सांगायचं. एकदा एक बाई आली, कर्नाटकात ती होती. तिची फार इच्छा की महाराजांना आपण काहीतरी पदार्थ करून आपण दिलं पाहिजे, आपण दिला पाहिजे. खूपच तिला खूपच नाही, मी करते, मी फार चांगलं करते, आमच्या इथे आम्हीच करतो, माझ्याच हातचं महाराज खातात आमच्याकडे, रोगोंदोलक का नाही खा. तर तिने अण्णासाहेबांना म्हटलं की महाराज तर तुम्ही जरा सांगा ना, जरा तुम्ही जर सांगितलं तर मला स्वयंपाक घरात काहीतरी करू देते. तर अण्णासाहेब म्हणाले अगं आता झाली संध्याकाळ, आता झाला आजचं नैवेद्य वगैरे सगळं झालंय, पण म्हणाले उद्याच एकादशी आहे. मग म्हणाले फराळाचं कशी करतो. अरे वा म्हणाले, फराळाचं तुम्हाला फार छान करताय, फार जबरदस्त असतं म्हणाले कर्नाटकात, माझ्याकडे लोक दुरून दुरून फराळाचं खायला. अच्छा चांगलं आहे म्हणाले.
कर तू काय करणार ते म्हणजे उसळ करते म्हणजे कर तुमच्या पद्धतीने जे काय कर असं अण्णासाहेब बोलले आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले. सकाळी साधारण तुम्हाला सांगतो की बाई लगबगीने उठली असेल, तिने सगळं केलं असेल, नैवेद्य अर्पण झाला असेल, सगळं झालं असेल. सकाळी साधारण 9-9:30ची वेळ असेल आणि अण्णासाहेब मानस पूजेला बसत. 9-9:30, 10च्या दरम्यान ते मानस पूजेला बसले तर महाराज त्यांच्या डोळ्यासमोर आले. तर मानस पूजेत महाराज आले आणि म्हणाले, अण्णासाहेब अहो काय तिखट खिचडी दिली हो म्हणाले. काय म्हणाले, काय तिखट खिचडी म्हणाले, तोंड पोळलं म्हणाले माझं. बरं म्हणाले काही गोड नव्हतं समोर म्हणाले त्याच्यासोबत, काही गोड तरी द्यायचं ते पण नव्हतं म्हणाले. असं महाराज बोलल्यामुळे मानस पूजेतून अण्णासाहेब एकदम खडकून झाले. त्यांना एकदम असं झालं की महाराजांना तिखट लागलं. तडक ते उठले आणि स्वयंपाकघरात दिशेने गेले. आता त्यांना हे सगळं बाकी माहितीच नव्हतं. तोपर्यंत ती बाई सगळं नैवेद्याचं सगळं होऊन समाधान पाहून निघालेली होती, ती तिथे नव्हती. अण्णासाहेब म्हणाले, काय आज सकाळी काय दिलंय महाराजांना? नाही म्हणे खिचडी केली त्या कर्नाटकातल्या बाई. अच्छा आहे का म्हणाले ती थोडी प्रसाद म्हणून दाखवा. हो म्हणाले ती स्वयंपाकघरच्या खिडकीतच ठेवली. तो द्रोण ठेवला होता. द्रोण घेतला, अण्णासाहेबांनी ती थोडी खाऊन पाहिली. जहाल तिखट, भयंकर तिखट. किंवा अण्णासाहेबांना 2 पेले पाणी प्यावं लागलं. त्यांनी त्या बाईला बोलवलं. म्हणजे अहो काय तिखट केलं? नाही म्हणजे आमच्या कर्नाटकात असंच तिखट असतं, आमच्या कर्नाटकात असंच असतं. अहो पण म्हणाले महाराजांना सोसवलं नाही ना ते. म्हणजे कसं काय म्हणाले? नाही त्यांनी सांगितलं म्हणाले मला. महाराज अण्णासाहेब बाकी काही बोलले नाही आणि म्हणाले पहिले फळं चिरा आणि फळांचं ताट महाराजांना अर्पण करा. भराभरा फळं आणल्या गेली आणि ती फळं महाराजांनी सगळं अण्णासाहेबांनी समाधी मंदिरात दाखवली. काय सगुणाचं प्रेम आहे, काय सगुणाचं प्रेम आहे. आणि आता एक प्रसंग मी सांगतो मग दादाकडे वळूया. हा प्रसंग मी ऐकलेला आहे पण मला तो तेवढाच रम्य वाटतो. गोंधळाच्या समाधी मंदिराचाच तो प्रसंग आहे. फार सुंदर आहे. एक जोडपं एकदा रात्री गोंधळलेला आलं. जुना काळ साधारणतः फार जुना नसेल हा काळ, 90-95च्या दरम्यान असावा. त्याचं फार संशोधन मी केलं नाही पण त्या काळचा तो प्रसंग आहे. तर ते जोडपांच्यासोबत त्याचं एक लहान मूल होतं, एक 7-8 महिन्याचं मूल. त्या मुलाला घेऊन ते आले तेव्हा साधारणतः 10 वाजून गेले होते. आत्ताही तुम्हाला माहिती असेल 10 वाजलं की ते गोंधळाचं गेट बंद होतं आणि मग कितीही अर्जवळी केले तरी ते सांगतात उद्या सकाळी या. नाही ना, तेवढ्या त्या 10 वाजूनही हे झाल्यानंतर ते घेतात. तर त्यांनी कसं यांना आतमध्ये घेतलं आणि यांना काय खोली दिली, रूम दिली आणि म्हणाले तिथे तुम्ही विश्रांती घ्या. आता जेवणाचं वगैरे तर सगळं झालं. ते म्हणाले आम्ही जेवण वगैरे आलेलो आहे पण म्हणाले एक थोडं काम असं राहिलं. म्हणाले मुलाला दूध द्यायचं आहे, लहान मुलाला. तर तो म्हणजे फुलपात्राने पितो कसा बसा ते दूध. लहान बाळ आहे पण ते पिऊ शकतं थोडं. तर म्हणाले दूध मिळू शकेल का? तर नाही म्हणाले आता 10:30 पर्यंत नाही झालं, आता सगळं बंद झालं. म्हणजे स्वयंपाकघरी बंद झालं, सगळं झालं. आता काही तुम्हाला दूध मिळू शकेल? ठीक आहे म्हणजे काय करतात, राहायची सोय झाली तेवढं बरं झालं. मग त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी त्या खोलीत दोघेजण गेले. मुलाला कसं बसं त्या आईने शांत केलं, झोपवलं आणि एक काही अर्धा 1 तास गेला असेल, सगळे लाईट बंद झाले, सगळं झालं. तेवढ्यात त्यांच्या दरवाजावर थाप पडली. बरं, दरवाजावर कोणतरी दरवाजा वाजवा म्हणून कोण आहे म्हणून त्यांनी दरवाजा उघडला तर थंडीचे दिवस होते. एक घोंगडी पांघरलेला म्हातारा मनुष्य त्याच्या समोर उभा. अंधार होता, सगळीकडे बाहेरचं लाईटही बंद, सगळं बंद. यांनी लाईट बंद केलेली होती त्यामुळे कोण आहे त्यांच्या लक्षात आलं. घोंगडी पांघरून तो व्यक्ती होता. तुम्हाला दूध हवं आहे ना म्हणाले मुलासाठी? तर ते म्हणाले हो हवं तर होतं. तर म्हणाले हे मी आणलंय. असं करून त्यांनी काय केलं, घोंगडीतून पेला काढला आणि तो पेला त्यांच्या हातात दिला. तर ते म्हणाले थांबा मी कशात तरी ओतून घेतो. आता त्यांच्याकडे भांडे कुठून असणार ना, बाहेर जाऊन आलेले. ते म्हणाले असू द्या, भांडे असू द्या, उद्या सकाळी द्या, काही हरकत नाही, पोराला पहिले दूध पाजावं असं ते बोलले. आणि तो म्हातारा दूध असतं तिथून निघून गेला. यांनी तो दरवाजा लावला, तो पेला आतमध्ये ठेवला. बरं, आणि दिवा लावला आणि त्या पेल्याने दूध दिलं. दूध देताना त्यांच्या लक्षात आलं पेला चांदीचा होता. म्हणाले असेल एखाद्या आता संस्थांचा पेला कुठे मिळाला नसेल म्हणून मग त्यांनी हात पेला उचलून आणला असेल. म्हणजे आपणही महाराजांचेच आहोत, आपण त्या पेल्याचा अपहार करणार नाही. तर सकाळी देऊ
आणि म्हणून मग काय झालं, सकाळ झाल्यानंतर ते पेला घेऊन ऑफिसमध्ये गेले आणि तिथे जे कोणी कर्मचारी होते त्यांना दाखवलं की हा पेला रात्री आम्हाला एका सेवेकऱ्याने दूध आणून दिलं होतं, दूध घेतलं आम्ही, पोराची सोय झाली, तोही व्यवस्थित झोपला, फार आमची सोय झाली आणि त्याबद्दल विशेष धन्यवाद देतो आणि हा पेला तुम्हाला परत करतो. तो सेवेकरी जो होता तिथला कर्मचारी तो म्हणाला, कोण हा पेला कोणी दिला तुम्हाला, कोणी आणला पेला? तर म्हणाले नाही, म्हणाले की त्या व्यक्तीने दिला, म्हाताऱ्या व्यक्तीने. तर म्हणाले कोणी दिला? आमचा तर कोणी सेवेकरी म्हातारा असा नाही, म्हणजे कोंबडी पांघरून होता, सगळं त्यांनी वर्णन केलं. त्या कर्मचाऱ्यांनी आणखी 3-4 जणांना बोलवलं, सांगितलं हे होते का, हे होते का, ते होते का? नाही म्हणजे यातलं कोणीच नव्हतं. शेवटी तो जो ते दाम्पत्य होतं ते म्हणाले, तुम्ही एवढं चौकशी का करताय, आम्ही तो पेला परतच करणार होतो म्हणाले. तेव्हा तो म्हणाला, तसं ती गोष्ट नाही आहे, हा जो पेला आहे ना, हा समाधी मंदिरातल्या गाभाऱ्यातला पेला आहे आणि महाराज शेजारतीच्या वेळेला जे दूध घेतात ते या पेल्यातून घेतात, त्याच्यामुळे हा पेला तुमच्याकडे आला कसा, हा आमच्या समोर प्रश्न आहे. तेव्हा ते जे लोक जण होते रडायला लागले हो आणि म्हणाले, हो घोंगडी पांघरत महाराज झाले, सगुण उपासना कुठपर्यंत पोहोचवते आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आजही ते आहेत, ते आजही आहेत. श्री महाराजांसमोर उभं राहावं, त्यांना म्हणावं, महाराज तुम्ही ऐकताय ना माझं, तुम्ही ऐकताय ना, हुंकार भरतील ते आपल्यासाठी, इतकं प्रेमाने हात मारायचं. अजून काय सांगते नाही दादा? या सगळ्या लीला चरित्रांचा समारोप करताना आपल्यासमोर काय ठेवावं. आता मी महाराज असं म्हणाले की अरे इथून जाताना काहीतरी घेऊन जा, तर काय घेऊन जावं. त्याचं एक सूत्र माझ्या श्रींच्या कृपेने लक्षात येते. ते सूत्र असं आहे, महाराज म्हणाले, मी करता नाम घ्या पण समजून उमजून घ्या. आपल्याला या वाक्याचा अर्थ फार लक्षात येत नाही की समजून उमजून म्हणजे काय. मला तर माहिती आहे महाराजांचा प्राण घेते, मी समजतंय, मला मी करतोय, पण समजून उमजून घ्या याचा एक अर्थ श्रींनी सांगितलेला सोपा. आता जी 2-3 उदाहरणं स्वयंपाकाची सांगितली की मी करते, हा जो भाव आहे, मी करता म्हणसी तू दुःखी होशील, राम करता म्हणसी सुखी राहसी, हा जो समर्थांचा संदेश आहे, हे जीवनाचं सार. हे आपल्याला आज इथून घेऊन जायचं की करते करविते ते आहे. आणि मग माझ्या प्रपंचातला, माझ्या जीवनातला मी अहम मला जर कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी हे अधिष्ठान, ही सगुणोपासना गरजेची आहे. की प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घालणं की महाराज मी हे करतो म्हणजे माझी जबाबदारी. भाऊसाहेबजी म्हणाले ना की आपली जबाबदारी संपली, हे मला शिकायचं आणि हे मला नित्य शिकण्यासाठी या अधिष्ठानाची, या सगुणोपासनेची गरज आहे. आता जी शेतकरी सांगत होता, एक देशपांडे नावाचे ग्रंथ, त्यांनी तर ती त्या काळातली घटना सांगितली. एक 8 वर्षापूर्वी एक खेरडे साखर खेरड्याला एक सेवेकरी आहे, निवृत्त झाले, ठरवलं आता सेवेला जायचं. हा श्रीमंत माणूस पण नाही म्हणाला मला खेरड्याला सेवा करायची. तिथे गोशाळेची सेवा दिली, ती केली. नंतर संस्थांनी सांगितलं तुम्ही स्वयंपाकघरात पहा. स्वयंपाकघरात स्वयंपाक खेरड्याला त्या तेव्हा स्वयंपाकी मिळत नव्हता, मग यांना स्वयंपाक करायला मिळायचा. आणि स्वयंपाक करता करता देशपांडे ग्रस्त, श्रीमंत ग्रस्त, देशपांडे देशमुखांचा असलेला अहंकार आपल्या सगळ्यांना माहिती. ही गोष्ट मला त्यांनी स्वतः सांगितली. ही त्यांची वाक्य मी तुम्हाला सांगतो, माझ्या मताची नाही बरं. ते म्हणाले माझ्यात इतका अहंकार होता की बस आता, आणि महाराजांच्या कृपेने काय झालं, मला इतका सुंदर स्वयंपाक जमायला लागला की रोजची आमटी आणि भाजी इतकी सुंदर व्हायला लागली. आणि महिनाभरामध्ये मला अहंकार मिळाला, काय आपली भाजी, काय आपण सगळे लोक, काय आज महाराजांचा प्रसाद, काय भाजी केली, काय आमटी खेळण्याची परिणाम. इतका अहंकार झाला म्हणजे मला, आणि मला तो जाणवला की आपल्याला अहंकार झाला. आणि एक दिवस काय झालं की सगळा स्वयंपाक झाला, महाराजांचे नैवेद्य दोन्ही गाभाऱ्यात गेले, रामानंदांच्या आणि प्रल्हाद महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये नैवेद्य गेले. जेवी बस सुरू झालं आणि लक्षात आलं की दोनही भाज्यांमध्ये आणि वरणामध्ये मीठच टाकलेलं होतं. एवढा मोठा स्वयंपाक महाराजांच्या नैवेद्यातही टाकलेलं होतं. आरती झाली, लोक पंक्तीला गेले आणि मी आलो आणि महाराजांच्या रामानंद महाराजांच्या सगळ्या उभा राहिलो. ढसा रडलो की महाराज दोन्ही हात कान धरले. महाराज माझी चूक झाली, मी आज 100% विसरलेलो आहे. आजची भाजी आणि आमटी अतिशय खराब झाली, अळणी झालेली आहे.
क्षमा करा, इतके लोक आज जेवायला अमावस्या आपल्या रडलो म्हणे. 5-10 मिनिटं मी रडत होतो. तेवढ्यात पहिली पंगतून सगळी माणसं बाहेर आली. देशपांडे साहेब काय आमटी हो म्हणले, आजची काय भाजी केली हो म्हणाले. पुन्हा मला रडायला करता कमी करतो. माझा मी कमी झाल्याशिवाय तो राम करता होणार नाही. माझ्या करिष्ये वचन म्हणजे लिहिले भगवद्गीतेचं सार. अर्जुनाने आपल्या रथाचे सगळे लगाम भगवान श्रीकृष्णाच्या हातात. भगवद्गीतेचं सूत्र हे की माझ्या सगळ्या प्रपंचाची सगळी सूत्र सगळे लगाम भगवान गोपाल कृष्णाकडे माझ्या सद्गुरूंकडे जर दिली न सज्जनो, तर तुमच्या माझ्या या प्रपंचाचा नवे परमार्थाचा सुद्धा रथ असा हवेत उडून जाईल आणि तो कुठेच फिरावे तर त्यांच्या चरणाजवळ फिरावे. मला माझ्यातला मी करता संपवायचा आहे, राम करता सुरू करायचा आहे. आणि ते जेव्हा मी करेल तेव्हा महाराजांना अपेक्षित असलेलं समजून उमजून नाम घेणं आपल्याला जमेल. ते महाराजांना अपेक्षित आहे. आज ते अभिवचन, ते आश्वासन आपण महाराजांना देऊया. आणि मला असं वाटतं इथे या विषयाची झालेली सेवा मी आणि चैतन्य दोघे श्रीच्या चरणी अर्पण करतो. 7 वाजता उपासना सुरू करूया. आता 6:25 झाली. 7 वाजता आपली नित्य उपासना सुरू होईल. एक सुद्धा जाता जाता शेवटचं की हे सगळं साधण्यासाठी नाम होणं गरजेचं. नाम संकल्पाशिवाय शक्य नाही. आपल्या सगळ्यांसमोर एकच भिक्षा आम्ही दोघे मागतो, ती म्हणजे नामभिक्षा. 2029, 2030, 2031 आणि 2032 या 4 वर्षांमध्ये 13 कोटीचे एका दिवसात 13 कोटी असे 100 संकल्प सद्गुरू प्रल्हाद महाराज संस्थांनी सोडलेले. त्या 4 वर्षात आपल्याला तिथे जाऊन 13 कोटीचा द्या. एका दिवसात 400 वेळा करणारं साधन या 3.5 वर्षात आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यासाठीचं सूत्र असं की मी आणि माझ्या कुटुंबियांनी 13 कोटी जपाचा संकल्प सोडला तर मला नामाची सवय, नामाचा अभ्यास होईल, नामाची बैठक होईल. आणि या 3.5 वर्षात मी माझा 13 कोटीचा संकल्प सोडून मी रोज 400 माळा निश्चित करू शकतो. त्या नामभिक्षेसाठी ज्यांनी 13 कोटीचे संकल्प सोडले नसतील त्यांनी सोडावे. आणि आपण भाग्यवान आहोत की 2029 ते 32 या 4 वर्षात आपल्याला हा मोठा नामोत्सव की ज्याचं सूत्र परमपूज्य जिजीबाईंनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षामध्ये गोंदवल्याला मागितलं होतं. जिजीबाईंनी मागितलेलं मला नाही की महाराज आपलं खिरडा गोंदवले व्हावं. गोंदवलं म्हणजे काय की जिथे नाम अंतःकरणावर गोंदवलं जातं. महाराज म्हणाले ना माझ्या माणसं ते घोड्याला कसा शिक्का मारलेला असतो महानगरपालिकेच्या, तसा ज्याला मी अनुग्रह देतो त्याच्या अंतःकरणावर एक शिक्का मारलेला नामाचा आणि त्याच्यावर मी माझा माणूस कायम ओळखतो. आणि त्या जीवाला शिवापर्यंत पोहोचण्याचं कार्य श्री महाराज नेहमी करतात. तर त्याच्यासाठीचा साधन मार्ग जपसंकल्प आहे. ती नामभिक्षा आपण महाराजांना जर दिली. जाताना एक शेवटची गोष्ट आहे. आत्तापर्यंत आपण आपल्या सगळ्यांच्या प्रपंचात इतक्या गोष्टी महाराजांना सांगितल्या मागितल्या की ज्या महाराजांना आवडत नाही. महाराज म्हणाले हिंग जिऱ्याचं सगळं गिरायचं. प्रापंचिकच गोष्टी आपण मागितल्या तर त्या त्यांनी दिल्या ना. आता आयुष्यात आपण पहिल्यांदा एक गोष्ट मागतोय जी महाराजांना आवडत नाही तर ती देणार नाहीत का? तो संकल्प होणार नाही का? म्हणजे माय परमपूज्य तपोवनातले पूर्णानंद स्वामींकडे गेली होती तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला की जो जो हा संकल्प करेल नवे त्याचा तर होईल. 29 ते 32च्या दरम्यान सगळ्यांची संकल्प पूर्ण होतील. कोरोनामध्ये आपण राहिलोय. आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने लॉजिकली विचार केला तर हे बोनस आयुष्य. आपण का गेलो नाही? 29 ते 32 जप करण्यासाठी आपण थांबलो. त्याची तयारी, त्याचा अभ्यास आपल्याला सगळ्या करायचा आहे. प्रभूज्य ब्रह्मचैतन्य महाराज आणि महाराजांच्या चरणी तुमच्या सगळ्यांना एक विनंती करतो की आपण आपले परिवार, आपले स्नेहीजन यांना हे महत्त्व सांगा, समजून सांगा. आणि नामामध्ये पुन्हा सांगतो श्री महाराजांचं परवाचा निरोप आहे. माय येणारा काळ फार कठीण आहे. नामभिक्षा घाल. श्रीराम समर्थ. त्यांच्या कृपेच इतकं भिजले पण आहे की
महाराजांचे हा प्रसंग सांगत असताना आम्हालाच त्याच्यामधला जो आनंद आहे इतका मिळतो की कधी असं वाटलं की हे आपल्या समोरही सांगितलं तो आनंद आपल्यालाही कुठेतरी स्पर्शून जाईल. पण याच्या मागचा मूळ जो हेतू आहे ना तो आमच्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीच्यासाठी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे इथे असं काही कर्तृत्वाने किंवा कर्ते भावाने काही प्रतिपादन करण्याचा आमचा भाव नाही. आम्ही दोघांनी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या आहेत त्या फक्त महाराजांच्या लीलाप्रसंग आमच्या बाळबोधपणे कसं काही मांडता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न केलाय. त्याला भगवंत एवढा यश देतोय, त्याला प्रल्हाद माऊली एवढे यश देते की तो आनंद सगळ्यांच्या अंतःकरणात विरसतोय. तो आनंद त्यांच्या कृपेचा भाव आहे, आमच्या शब्दांचा नाही असं म्हणून मी विनंतो. आणि दादानी जे सांगितलं की नामाच्या विषयी आपण सर्व मंडळींनी खरोखर आता नामाशिवाय जगू नये असं व्हावं, तर हेच मागणं आपण आज ब्रह्मचैतन्य महाराजांना मागूया. मला खात्री आहे ते आपल्यावर त्याच गुरुच्या दृष्टीने ते सर्व काही देतील. श्रीराम समर्थ. नाही, खरंच सांगते, खूप उत्कृष्ट चिंतन त्याच्या पुस्तकांच्या रूपात आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्याची आत्तापर्यंत प्रकाशित झालेली पुस्तकं श्री आनंद सागर, श्री अन्नब्रह्म ब्रह्मानंद, श्री तुकामाई, सुख करता कुळदाता, आदिशक्तीची अष्टमी, काव्यमाला अशी 6 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहे. अतिशय सर्वांना खूप आवडली आहे. आम्ही सर्वजण त्याचे हे त्याचे वाचक आहोतच. तसेच आता नवीन प्रकाशित होणारी पुस्तक आहे चैतन्य शक्ती, सगुण दत्त, आनंद लक्ष्मी, या बरं बाळ, वाणीरूप ब्रह्म ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आणि सतत चिंतन लहानपणापासून श्री महाराजांचं त्या परंपरेच असल्यामुळे चैतन्य लिखित स्वरूपात ही सगळी चिंतन मांडतो. अतिशय उत्कृष्ट आहे ती पुस्तकं. म्हणजे त्याची पत्नी आज आलेली सायली म्हणते की 9:30 पर्यंत हे लिखाणाने वाचन करत असतात, 10 वाजता ऑफिसला जायचं असतं. म्हणजे इतकं त्याचं चिंतन किंवा त्याचं त्यामध्ये तो चिंतनामध्ये असतो. तर तिचा प्रपंच नाही, तिची साथ खूप आहे त्याच्यामध्ये. त्यामुळेच तो हे सगळं लिखाण करतो. कारण लिखाण करणं काही साधी गोष्ट नाही मंडळी. कारण आम्ही दोघी समदुःखी असं म्हणताय, पण आम्ही दोघं आनंदी, सम आनंदी. आणि दुसरं मुकुंदजी मुळे यांची म्हणजे चैतन्य म्हणतो दादा तुझी वाणी रे वाणी, तर चैतन्य तुझी लेखणी रे लेखणी असं म्हणावं मला. कारण दोघंही खरंच एकमेकाला खूप पूरक आहे. आणि मुकुंदजी मुळेंची प्रवचनाची सेवा श्री महाराज खूप छान पद्धतीने करून घेतात. अनेक ठिकाणी खूप म्हणजे छान महाराजांवरचीच प्रवचन आहे. एकच विषय श्री महाराज आणि संप्रदाय, आपला नामस्मरण. आणि मुलांसाठी आता हे नवीन जे आज जे बोलले तसं मुलांसाठी पण त्यांच्यासाठी धार्मिक वृत्ती वाढावी म्हणून प्रयत्नाचा भाग म्हणून मुलांसाठी पण बोलत आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगते म्हणजे मी जे जवळून पाहिले म्हणून की कोणताही विषय द्या, म्हणजे इव्हन श्रद्धांजलीचा विषय दिला तरी मुकुंद मुळे खूप छान पद्धतीने त्या व्यक्तीचं वर्णन करू शकतात. किंवा एखाद्याला पुरस्कार मिळाला तरी त्याचं खूप छान वर्णन. खरंच आहे आनंद म्हणजे ऑन द स्पॉट. आता जर म्हटलं की आता यांच्या संबंध बोला, मुळेताईंबद्दल बोला, तर त्यांना जे काय माहिती आहे तितक्या सुंदर पद्धतीने मांडताय. तर खरंच वाणी रे वाणी. आणि दुसरं त्यांची नामसूर्य नावाची एक ऑडिओ मला म्हणा किंवा ऑडिओ क्लिप ही 127 भागांची 126 भागांची प्रकाशित झालेली. अनेक देशांमध्ये चरित्रच खूप गोड आहे आणि ते त्यांच्या वाणीने खूप सुंदर पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ते अनेक देशांमध्ये, आपल्या देशामध्ये भरपूर ठिकाणी लोकांनी ऐकलेली आहे आणि खूप सुंदर आहे अतिशय. की आपण थोडक्यामध्ये एखादी घटना सांगतो पण हे पूर्ण जीवन चरित्र त्यांनी 126 भागांमध्ये श्री रामानंद महाराजांचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी ऑडिओ क्लिप आहे 447 भागांची श्री प्रल्हाद महाराजांचं जीवनचरित्र. आणि ही प्रल्हाद महाराजांचं जीवनचरित्र पण हे सगळ्यांपर्यंत अतिशय सूक्ष्म रीतीने चिंतन करून क्रम जसा असेल आयुष्याचा त्याप्रमाणे मांडलेली आहे. मंडळी मी फार म्हणजे माझी कॉलर ताट आहे की हे सगळं करत असताना, ही जे ऑडिओ क्लिप करत असताना मी त्याची साक्षीदार आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगते म्हणजे मला माहिती नाही यांना आवडेल की नाही, पण जेव्हा हे रेकॉर्डिंग करायचे, रेकॉर्डिंग हे साध्या पद्धतीने घरी श्री महाराजवरती खाली हे बसायचे. एका मोबाईलवर रेकॉर्डिंग आणि दुसरा मोबाईल कधी म्युझिकमध्ये थोडंसं किंवा दाटून यायचं तेव्हा ते वेळ शांत जायचा म्हणून ते छोटंसं म्युझिक बासरीचं त्यामध्ये लावलेलं आहे. त्यामुळे मी समोर असायचे प्रत्येक वेळी. पण चिंतन झाल्यानंतर ती 20 मिनिटाची क्लिप एकही मिनिटमध्ये स्टॉप नाही
किंवा रिपीट नाही, अशी रिटेक नाही, कोणता रिटेक नाही, नाही, विचार करू सांगतो नाही, काहीच नाही, अशी ही मालिका त्या माऊलींनी 400 श्री महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतली. 447 भाग श्री प्रल्हाद महाराजांचे आणि 126 भाग श्री रामानंद महाराजांचे. आणि आज सर्वांकडून मी माऊलीला विनंती करते की त्यांनी पुढे आनंद सागर ब्रह्मानंद महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज या ट्वीट केल्या तर आमच्या नवीन पिढीला वाचायला थोडा कमी वेळ होतोय. वाचतीलही चैतन्याचं, पण त्याच्यानंतर ऐकतील तर जास्त दृढ होऊन जाईल, अशी मी त्यांना विनंती करते. जय श्रीराम.